मी हे नाही म्हणत की भाजप किंवा काँग्रेस, पण पक्ष पाठीशी असावा असं नाही वाटत का तुम्हाला? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संविधानात कुठेतरी हिंदुत्ववादी हा शब्द आहे का सांग? भारतीय जनता पक्ष हा गांधीवादी समाजवादावर चालणारा पक्ष आहे. ज्या पक्षाचे ट्रोलर्स गांधींना ट्रोल करतायत त्या पक्षाचं पहिलं अध्यक्षांचं भाषण, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं भाषण आहे की भारत के पश्चिमी घाट को मंडित करने वाले महासागर के सामने मैं ये शपथ लेता हूँ, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. हा कमल कुशावर खेळणार होता माहितीये? गांधीवादी समाजवादावर खेळणार होता. आपण सर्रास नेहरूंना शिव्या घालतो, सर्रास गांधींना शिव्या घालतो, एक तबका आहे तो सावरकरांना शिव्या घालतो, टिळकांना शिव्या घालतो, आंबेडकरांना शिव्या घालतो. पण हे सगळे कोणकोणत्या परिस्थितीत होते आणि कसे कसे जगले आणि काय काय केलं आणि यांचं देशासाठी काय समर्पण आहे हे कोणीच जाणून घेणार नाही. नेहरूंना बोलतात ना लोक की ॲडविना सोबत असं सगळं हे होतं, पण तुमच्या घराच्या बाजूची पोरगी तुम्हाला पटत नाही नालायक म्हणून. ॲडविना माउंटबॅटनला त्यांनी पटवलं. अरे ताकद बघा. एक सिगरेट फुकाल तर तुम्ही अस्थमाचे पेशंट होऊन जाल. तुम्ही म्हणता 40 सिगरेट फुकून माणूस देशाचा पंतप्रधान होता. बोला. तर मग कुठे असं होत नाही की संघातले जे मित्र आहे किंवा जे शिक्षक आहे ते तुम्हाला म्हणतात अरे बाबा असं नाही? मी भाजपच्या मूळ विचारांच्या विरुद्ध नाही. म्हणजे जर गांधीवादी समाजवादी विचारधारेवर भाजप असेल तर मी त्यांच्यासोबत आहे, पण तो गांधीवादी समाजवादावर आहे का, प्रश्न हा. नमस्कार, चिन्मय जैन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आम्ही दरवेळेस नवीन नवीन गेस्ट घेऊन येत असतो तुमच्यासाठी. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जिने नागपूरची सध्याची झालेली महानगरपालिका निवडणूक हादरवली होती. मोठ्या मोठ्या लोकांच्या टेन्शन त्यांनी वाढवलं आणि जे तरुण असतात त्या तरुणांना एक नवीन दिशा देणारं आणि नवीन दमदार नेतृत्व असं ते आपल्या मधात आलेलं होतं. खूप लोकांची इच्छा होती की त्या व्यक्तींनी निवडून यायला पाहिजे होतं, पण राजकारण असतं आणि राजकारणात सामान्य माणूस जो विचार करतो तो विचार खूप कमी वेळा असं होतं की सामान्य माणसाने केलेला विचार निवडणुकीमध्ये पुढे येतो. ठीक आहे, पण आज आपण त्यांच्यासोबत भेटणार आहोत आणि आपण त्यांचे विचार जाणून घेणार आहोत, तसेच त्यांचं पुढचं व्हिजन आणि काय मुद्दे घेऊन ते पुढे जाणार आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांची झालेली जडणघडण याबद्दल थोडीशी आपण माहिती घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहे निनाद दादा दीक्षित. दादा, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद दादा. आपण सुरुवात करू आता पॉडकास्टला. आता पहिला प्रश्न असा आहे की आज 21 पासून ते 45 पर्यंत नागपुरात किंवा आपल्या भागात जी युवक आहे ते तुमच्याकडे एक आशेने बघताय, पण निवडणुकीत आपल्याला म्हणजे मनासारखाचा रिझल्ट आला नाही. तुमचं पुढच्या 5 वर्षात तुमची काय तयारी राहील? बघा, आता जी आमची म्हणजे जी लढाई आम्ही हरलोय ती लढाई जिंकायची, त्यासाठी 5 वर्षाचं प्रिपरेशन राहणार. इतकं सोपं आम्ही त्याला ठेवलेलं आहे. आता त्यात काय काय केलं जाऊ शकतं त्या सगळ्याचं चिंतन चालू आहे की आपल्याला जर पुढची लढाई जिंकायची आहे, कारण त्यात मग सगळे फॅक्टर्स येणार आहेत. पुढे परिसीमन वेगळं होणार आहे आणि स्थिती जी आज असते ती उद्या नसते, कायम नसते. हे निश्चित असतं की तुम्हाला जर जिंकायचं आहे, निवडून यायचं आहे, 5 वर्ष लोकांमध्ये असणं आवश्यक आहे, लोकांच्या मुद्द्यांसाठी लढणं आवश्यक आहे. तर त्यासाठी जे काय करायला लागेल योग्य मार्गे ते आम्ही सगळं करण्याचा विचार केलेला आहे आणि त्या पथावर चालणार आहोत. आणि निवडणूक मध्ये जो पराभव झाला, समजा पराभवाच्या आधी तर भरपूर सारे पॉडकास्ट झाले, आता पहिला असा पॉडकास्ट होतोय जो पराभवानंतर होतोय. बरोबर. तर हा मधला पिरियड कसा होता? म्हणजे 16 जानेवारीला रिझल्ट लागला आणि आज आपण एप्रिल महिन्यामध्ये बसलोय. तर कसा होता हा जो काळ होता? एक असं असतं ना की म्हणजे माणसाला जिंकून यायचं असतं पण ते नाही होत. नाही, अर्थातच आम्ही म्हणजे खूप खूप मेहनत घेतली होती आणि मी तर हे शर्यत लावून सांगू शकतो की माझ्या इतकं किंवा माझ्यासोबत फिरलेले जे तरुण आहेत त्यांच्या इतकी मेहनत मध्य नागपुरातल्या कोणत्याही कॅन्डिडेटने कोणत्याही पक्षाच्या घेतलेली नसेल. आणि याचं कारण असं आहे की आमच्याकडे संसाधनांची कमतरता होती. आम्ही आर्थिक पाठबळाने उतरलेलो नव्हतो निवडणुकीमध्ये. आमच्याकडे काही खूप मोठं संघटन आणि कोणता पक्ष नव्हता आणि तरी हजारो मतांची मजल मारायची. म्हणजे यासाठी तीच पोचपावती आहे की आम्ही जे कष्ट केले आहेत त्याची ही पोचपावती आहे की इतके मतं तुम्हाला मिळाले आहेत, म्हणजे इतक्या घरांमध्ये तुम्ही पोहोचले आहात. तर आम्ही एकही रॅली नाही काढली.
म्हणजे तुम्ही कदाचितच अशी एखादी निवडणूक पाहिली असेल यावेळी किंवा कधी पण तुमच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये की आमच्या निवडणुकीमध्ये एकही बॅनर नव्हतं. पूर्ण प्रभागात मी एकही बॅनर लावलेला नव्हता. पूर्ण प्रभागात एकही जेवण दिलं नाही. मटनचं नाही, चिकनचं नाही, पनीरचं नाही, डाळ भाजीचंही नाही. ओके. आमच्या याच्यात प्रचार रॅली एकही नव्हती, बाईक रॅली एकही नव्हती, दारूची एकही बॉटल नाही वाटली आणि 500ची एकही नोट कोणाच्या हाती ठेवली नाही. म्हणजे जे होते ते मनापासून येणारे कार्यकर्ते. बिलकुल. ते सगळे आणि कार्यकर्ते सोडा, इतर तर हे लोक लोकांना देतात. 2-2 हजार रुपये प्रतिमत दिले यावे. त्याच्याही घटना आहेत. आता आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा सगळं करू की निवडणूक कशी राहिली, काय राहिली, या दिवशी काय घटना, त्या दिवशी काय घटना, ते मी तुम्हाला अर्थातच ते पुढे तर सांगेन. म्हणजे असं सर्वश्रुत होतं की हा. संध्याकाळी 5-6 वाजता प्रचार संपतो. हा. त्याच्यानंतर त्यांचं जे पार्टीचं कार्यालय म्हणा किंवा त्या उमेदवाराचं जिथे पण ठिकाण असेल त्या ठिकाणी समजा आपण फेरफटका मारला तर आपल्याला लक्षात येतं हो. की काम करणारे कार्यकर्ते आणि बिलकुल बिलकुल नाही. आमच्याकडे जरी संख्या कार्यकर्त्यांची त्यांच्या तुलनेत कमी असेल, पण जे होते ते डेडिकेटेड होते. आणि ते म्हणजे त्यांचे 100 आणि आमचा 1 असा होता. कारण त्यांचा काहीही स्वार्थ नसताना दिवस रात्र माझ्यासोबत फिरलेत. आणि आम्ही एकच कॅम्पेनिंग केलं फक्त. एक डोर टू डोर आम्ही लोकांच्या घरोघरी गेलो, आमचं परिपत्रक घेऊन गेलो, त्यांना सांगितलं की आमचा हा एजेंडा आहे, आम्ही या विषयांवर काम करू, या विषयांवर तुम्हाला मत मागतोय, आम्ही जर प्रामाणिक वाटलो आणि हे मुद्दे योग्य वाटले तर आम्हाला आवर्जून एक मत द्या. हे आणि दुसरं जर आम्ही काही केलं तर फक्त एक जाहीर सभा आम्ही बडका चौकात सिंह गर्जना, सिंह गर्जना त्याचं नाव होतं. आणि ऐचित मंदिर चौकात आम्ही एक जाहीर सभा घेतली होती. ओके. ती पण अशीच ठरली. मित्रांनी ठरवलं की आदल्या रात्री यार काहीतरी थोडा अजून एक चेंज असायला पाहिजे आपल्याला. मग काही मित्रांनीच ठरवलं की आपण एक जाहीर सभा घेऊ. परत जाहीर सभा म्हटलं की खर्च आला, सगळं आलं. पण याची तर व्यवस्था सगळे मित्रांनी वगैरे केली, कोणी खुर्च्यांची, कोणी अजून कसली. पण त्या जाहीर सभेतही मी तुम्हाला सांगतोय एकही पक्ष असा आता नागपूर शहरात नाहीये की जो 500 लोकांची सभा घेऊ शकेल आणि त्या सभेमध्ये एकही रुपये न देता, मॅक्सी न लावता, पाण्याची बॉटल न देता, जेवण न देता, न कुठला आमिष देता तो पक्ष 500 लोकांना आणू शकेल अशी कोणत्याही पक्षाची क्षमता नाही आजही. मी फक्त सकाळी मेसेज टाकला की मी आज संध्याकाळी जाहीर सभा घेतोय. 500 लोक त्या जाहीर सभेला उपस्थित होते. अरे बापरे. म्हणजे बाकी काहीच नाही की काय आहे ना, काय मुद्द्यांवर तुम्ही लढताय हे जाणून घ्यायला लोक इच्छुक असतात. चला मत दिले नाही दिले, आता त्याच्यातही खूप लोकांना शंका आहे की मत, बरं असं होतं की निवडणुकीच्या दरम्यान तुम्हाला लक्षात येत नसतं, जो उमेदवार असतो त्याला ऍक्च्युअल गोष्टी लक्षात येत नाही की लोक येऊन तर तुमच्या समोर तुमचं कौतुकच करणार आहे, बिलकुल पण तुलाच मत देणार आहे. हा, पण ज्यावेळी 500 लोकांची सभा झाली त्यावेळी आम्हाला असं वाटलं की आता म्हणजे आपण समजतोय त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी सिरियसली घेतलं. आणि आमचीच टीम तेव्हा बसली आणि आज आपण शेवटच्या दिवशी सभा घेतोय. किमान अशा 4 सभा झाल्या असतात तर अजून वातावरण निकाल पलटला असता. अजून निकाल पलटला असता म्हणण्यापेक्षा अजून वातावरण आपल्या फेवरने गेलं असतं. तर पण बघा, साधारण 9-10 जणांची स्पर्धा होती आमच्या गटात. मी 3ऱ्या क्रमांकावर आहे, भारतीय जनता पक्ष 1ल्या क्रमांकावर, 2ऱ्यावर काँग्रेस, 3ऱ्यावर मी आहे. राष्ट्रवादी अजित पवार, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी अशासारखे तर 4-5 मोठे राजकीय पक्ष आपल्या मागे आहेत. म्हणजे हे आपल्यासाठी एक काय पॉझिटिव्ह आपण घेऊ शकतो यातनं हे पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं पहिलंच इलेक्शन आहे, कोणालाही इलेक्शन्सचा अनुभव नाही, इलेक्शन्स कसे लढले जातात त्याचा अनुभव नाहीये. आम्ही आमच्यासाठी इलेक्शन फार सोपं केलं होतं की आम्ही आमचा एक मेसेज तयार करू आणि हा मेसेज लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि इतर कोणताही उमेदवार घेऊन जाईल त्याच्यापेक्षा उत्तम पद्धतीने घेऊन जाऊ. म्हणजे आम्ही कोणत्या विषयी इलेक्शन लढलो तुम्ही महालात विचारा, तुम्हाला 10 लोक सांगतील की हो हा स्पर्धा परीक्षा पूरक वाचनालयांसाठी लढला, हा क्रीडांगणांसाठी आणि क्रीडा संकुलांसाठी लढला, हा असामाजिक तत्व नष्ट करण्यासाठी लढला. तुम्ही भाजप कोणत्या विषयावर लढलं विचारा, कोणाला माहित नाही. भाजप काँग्रेस कोणत्या विषयावर निवडणूक लढलं विचारा, कोणाला माहित नाही. आपल्याला मोदींचे हात मजबूत करायचे म्हणून कमळ दाबा. कायचे मोदींचे हात मजबूत होणार आहे तिथून? आता भाजप तर म्हणतं की ट्रिपल इंजिन सरकार आलं पाहिजे म्हणून.
पहिले डबल इंजिन होतं, आता ट्रिपल इंजिन झालं. अच्छा, म्हणजे महानगरपालिकाही हा, जोडल्या हा. गेल्यानंतर मग त्याचं आलं पाहिजे हो, पण का काय आता कारण म्हणजे एक तो प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय? मलाही असं वाटतं की जसं भाजप आहे, हं, तुमच्या घरचा म्हणजे मूळचा पगडा संघाचा होता, हं, वडील गडकरी साहेबांसोबत जुळले होते. हं. तर जेव्हा तुम्ही विचार केला की बा मी निवडणूक लढवील आणि तुम्ही भाजपाला तिकीट नाही मागितलं का? नाही, मी भाजपमध्ये प्राथमिक सदस्य पण नाहीये. ओके. जर प्राथमिक सदस्यच नाही तर तिकीट मागण्याचा प्रश्नच येत नाही आणि भाजपचं तिकीट नकोच होतं. अच्छा. हां, म्हणजे असंही मला थोडासा दिशाभूल करण्याचा प्रयत्न काहींनी केला, हं. की जेव्हा हा निर्णय होत होता, की आपण असा-असा प्रयत्न करायचा आहे. काहींनी म्हटलं, की "अरे, तुझ्या बाबांची ओळख आहे, या हं, हं, नेत्यासोबत, हं. त्या नेत्यासोबत, तिथे जाऊ, इथे जाऊ." म्हटलं, "आमचा एजेंडा हा नाहीये, की निनाद दीक्षितला नगरसेवक करायचा आहे. ओके. आम्ही या विषयांसाठी निवडणूक लढतोय. हे विषय झाले पाहिजे. आमचं म्हणणं आहे, की आम्ही सर्वोत्तमरित्या हे करू शकतो. हं. इतर कोणी म्हणतंय, की आम्ही करू शकतो, तर त्यांनी मैदानात यावं. लोकांचा विश्वास संपादन करावा आणि ते काम करून दाखवावं." मी ऐकलं ना, मी भाजपच्या जिंकलेल्या उमेदवारांनी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच तर वृत्तपत्राला जे काही मजकूर दिला स्वतःकडनं, की मी काय करणार, तर त्याच्यात आमच्या 9 निश्चयांपैकी 3 निश्चय होते. अच्छा. म्हणजे म्हणजे कुठेतरी तुमचा विजयच आहे तो. हा आमचा विजय आहे ना. त्यांनी जर तोंडातून काढलंय हे, की मी लायब्ररीसाठी काम करेल. अहो, कोणते नगरसेवक तोंडातूनही शब्द नाही काढतायत. ते तर आता बरं, भविष्यात 2029 मध्ये निवडणुका होतील. म्हणजे झाल्याच पाहिजे. 17 नंतर 26 मध्ये झाल्या कारण की. तर 29 मध्ये समजा भाजपाने तिकीट दिलं तर? नाही, 29 मध्ये कशी होईल निवडणूक? सॉरी 31 मध्ये? 31 मध्ये. नाही, 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 नाही. मी सांगितलं, मी लोकसत्ताला ज्यावेळी मुलाखत दिली, त्यावेळी काही गोष्टी मी खूप क्लिअर केल्या तिथे आणि बरं त्याही मुलाखतीत बऱ्याच लोकांनी उलटं सरळ म्हणजे जे काही माझी प्रतिमा हिंदुत्व विरोधी करण्याचा प्रयत्न झाला, त्या मुलाखतीमुळे त्या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. पण त्या मुलाखतीत मी हे निश्चित सांगितलंय, की मी ना भाजपमध्ये जात आहे, ना मी काँग्रेसमध्ये जात आहे, ना मी कोणत्याच पक्षात. निवडणूक झाल्यानंतर रिझल्ट लागायच्या आधीपासनं 16 तारखेपासून सकाळपासून मला साधारण जवळ-जवळ प्रत्येक पक्षाचं औपचारिक, अनौपचारिक निमंत्रण आलंय, की तुम्ही आलंय. पक्षात यायचं. ते तुम्ही मी नाव घेणंही बरं नाही, कोणत्या नाही, नाही. नेत्यांनी दिलं, नाही, काय घेणं म्हणजे पण माझं असं म्हणणं आहे की बा आम्ही सगळे जे युवा वर्ग आहे हं. तुमच्याकडे आशेने पाहतो. हं. आणि ठीक आहे, म्हणजे पक्ष जोपर्यंत नाहीये मागे किंवा हं. एक चांगलं पाठबळ जोपर्यंत मागे नाहीये, तो चांगलं काम कसं करू शकाल? किंवा हं. जसं आता अरविंद केजरीवाल होते. जेव्हा ते आले तेव्हा खूप लोकांनी आशेने पाहिलं 12-13 मध्ये आणि त्याच्यानंतर काय झालं आपण सगळंच पाहतोय. तर कुठेतरी असं वाटत नाही का की बा मी हे नाही म्हणत की भाजप किंवा काँग्रेस किंवा दुसरा कोणता पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, पण पक्ष पाठीशी असावा असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे फ्युचर चांगलं राहील बा? नाही, फ्युचर काय राहील तो भाग नाहीये. मीच तुम्हाला परत सांगितलं, मी 50व्या वर्षी देशाचा मंत्री राहील आणि हे राहील, हे असे फालतू स्वप्न पाहत नाही. अच्छा. माझ्या डोक्यात सरळ-सरळ माझा कन्सेप्ट आहे, की मी ज्या विषयांना घेऊन निवडणूक लढलो, त्या विषयांना घेऊन प्रामाणिकपणे लढलो. लोकांनी मला मत दिलं, नाही दिलं हा भाग वेगळा आहे. आता मी लोकांकडनं जर हजारोच्या संख्येत मतं घेतलेत, या विषयाला सांगून, तर ही माझी नैतिक जबाबदारी आहे, की त्याच विषयांसाठी भांडणं. जर माझ्याजवळ अथॉरिटी आहे तर सही करून ते विषय पूर्ण करणे, नाहीतर त्याचं परिपत्रक घेऊन जाणे, की बाबा हे करून द्या. विनवण्या करणे, विनवण्या केल्यानंतरही जर नाही केलं तर आंदोलन करणे, हे माझं काम आहे. आम्हाला लोकांनी हे बघा, एक लक्षात घेतलं पाहिजे, की लोकतंत्रात असं म्हणतात, लोकतंत्रात लोक फक्त सत्ता पक्ष नाही निवडत, विरोधी पक्षही निवडतात. बिलकुल. आम्हाला लोकांनी एक काम दिलंय, की बाबा तू घे, तुला आम्ही देतोय मतं, पण इतके नाही की तू सायनिंग अथॉरिटी होशील. इतके की तुझ्या शब्दाला मान राहील. बिलकुल. आज जर एखादा मी सहाय्यक आयुक्ताला फोन केला, तर तो असं नाही म्हणत, "हां, बोल." असं कोणी म्हणणार नाही. त्याला माहिती आहे याच्या मागे 2000 मतांची ताकद आहे. नाही 2000 नाही, वाढली आहे ती आता. हां, आता वाढली. तर त्याला माहिती आहे की ही ताकद आहे. आपण याच्यासोबत असं उद्धटपणे नाही बोलू शकत. बिलकुल. तेच आधी म्हणजे तुमचं जर राजकीय सामाजिक काहीच वलय नसेल आणि तुम्ही फोन करा. त्यांनी उचलला तरी खूप मोठी गोष्ट. खूप मोठी गोष्ट आहे आणि उचलल्यानंतर हां, देखेंगे. ठीक आहे, भेजूंगा. ही भाषा असते. आज लोकांनी जर आपल्याला हे बळ दिलंय, की तुझ्या मागे आम्ही आहोत. आमची शक्ती वापरून जे काय सकारात्मक कामं तू करायला सांगितलं होतं, की हे माझं गोल आहे. ते म्हणजे याच्यात बघा एक दृष्टिकोन फक्त महानगरपालिकेचा किंवा या निवडणुकीचा हा घेऊन चालता येणार नाही. मला असं वाटतं, की मी निवडणूक प्रभागात लढलो,
पण ऐकू शहरात गेली. बिलकुल ठीक आहे, तुम्ही माझ्या प्रभागातले नाहीये, नाही. तुम्ही माझी मुलाखत घेताय, बिलकुल. तुमच्यापर्यंत ते सगळं पोहोचलंय. तुम्ही आमच्या प्रभागात तुमची खूप चर्चा होते. अच्छा घ्या. म्हणजे कदाचित लोकसभा लढलोच तर जास्त मत असते. नाही, आता एक विरोधी पक्ष म्हणून आला गोष्ट, तर तुम्हाला असं कुठेतरी वाटते का की भाजप 14 मध्ये आली, हा. 2014 मध्ये, आता 2026 चालू आहे, तर भाजपनी पूर्ण असं कॅप्चर केलं विरोधी पक्ष कुठेतरी चांगला स्ट्रॉंग विरोधी पक्ष असायला पाहिजे, किंवा ते एक जे हिंदुत्व म्हणून जो मुद्दा त्यांनी घेतलाय त्याच्यामुळे सगळेजण अलाइन करतात त्यांच्यासोबत, पण कुठेतरी स्ट्रॉंग अजून त्याच्यापेक्षा कडवं हिंदुत्ववादी पार्टी असली पाहिजे का? मी तुम्हाला सांगतो, राजकारणात ऍक्च्युली कोणताही धर्माचा वाद हा टिकूच शकत नाही. टिकूच शकत नाही, नॉट पॉसिबल. आज हिंदुत्ववादी म्हणून ते मतं घेत आहेत. गवत्या बंद करू शकले का? नाही करू शकले ना. हिंदुत्वात अनेक गोष्टी लिहिल्या असतील. त्यातलं काय हिंदुत्ववादी म्हणजे काय, पहिले आपण हे समजलं पाहिजे. मुस्लिम समाजाला किंवा इतर कोणत्याही समाजाला आपण शिव्या देणे म्हणजे आपण हिंदुत्ववादी होतो का? नाही बिलकुल होत. नाही. ज्याला आम्ही वेद पुराणांचं प्रशिक्षण आणि शिक्षण आणि हे इतक्या विद्यार्थ्यांना दिलं, असं काहीतरी असेल की मी हे एक 7-8-9 दर्शन आम्ही लोकांना शिकवले, पोरांना शिकवले, आता लोक पुरत त्याच्याप्रमाणे अनुसरण करतायत. हिंदुत्व काय आहे? हिंदू धर्मात सांगितलेल्या तत्वांवर तुम्ही चालणे किंवा त्यासाठी काम करणे. बिलकुल. ठीक आहे, त्यासाठी काय काम होतंय? तर म्हणजे थोडी तर जनजागृती आहे, युथ मध्ये पण आहे. काय नाही, मला असं वाटतं जनजागृती म्हणजे फक्त रामनवमीला डीजे लावला, विषय याला होता. याला याला जनजागृती म्हणत नाही. ठीक आहे, म्हणजे आपण खूप मिठा गपगप कडवा थुथुवालं काम आहे आपल्याकडे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संविधानात कुठेतरी हिंदुत्ववादी हा शब्द आहे का सांगा? मी वाचलं नाही. नाहीये. मी सांगतो तुम्हाला, अभ्यास करून घ्या. नाहीये. भारतीय जनता पक्ष हा गांधीवादी समाजवादावर चालणारा पक्ष आहे. ज्या पक्षाचे ट्रोलर्स गांधींना ट्रोल करतायत, फुल बिलकुल है ना, त्या पक्षाचं पहिलं अध्यक्षांचं भाषण, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं भाषण आहे कि भारत के पश्चिमी घाट को मंडित करने वाले महासागर के सामने मैं ये शपथ लेता हूं, अंधेरा झटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा. हा कमल कुशावर खेळणार होता माहितीये? गांधीवादी समाजवादावर खेळणार होता. अच्छा. ठीक आहे, गांधीवादी. आज गांधींच्याच विरुद्ध तुम्ही अभियान राबवल्यासारखं करताय, म्हणजे प्रत्यक्ष नाही राबवत, आतून पडद्याच्या मागून. आपण नेहरूंना बोलायचं, आपण गांधींना बोलायचं. मी तर आता परवा असं, कारण आमच्याकडे एक थोडंसं खूप 2-3 महिन्यापासून एक चिंतन मनन चालू आहे की आपण ऍक्च्युअल काय केलं पाहिजे, आपले ऑब्जेक्टिव्ह काय असले पाहिजे, लोकांपर्यंत जायचंय तर पूर्ण अभ्यास पूर्ण पद्धतीने जाऊ. महापुरुष सर्वांचे या नावाने आम्हाला एक अभियान राबवायची इच्छा आहे. ओके. आपण सर्रास नेहरूंना शिव्या घालतो, सर्रास गांधींना शिव्या घालतो. एक तबका आहे जो सावरकरांना शिव्या घालतो, टिळकांना शिव्या माफीवीर. घालतो, आंबेडकरांना शिव्या घालतो. पण हे सगळे कोणकोणत्या परिस्थितीत होते आणि कसे कसे जगले आणि काय काय केलं आणि यांचं देशासाठी काय समर्पण आहे हे कोणीच जाणून घेणार नाही. म्हणजे सावरकरांना बोलताना आज मी तुम्हाला सांगतो, हे जे तथाकथित हिंदुत्ववादी आहे यांना सावरकर झेपणार आहेत का बघा. सावरकर हे सगळ्यात जास्त विज्ञानवादी विचारधारेची व्यक्ती, वर्णव्यवस्थेवर ज्यांची आस्था नव्हती असे होते सावरकर. सगळ्यात जास्त पुरोगामी होते. आज पुरोगामींनाच तर तुम्ही शिव्या घालता. तुम्ही विज्ञानवाद हा सगळ्या बाजूला ठेवला आणि तुम्ही सावरकरांचं नाव घेताय. विज्ञानवादाशिवाय सावरकरच नाहीये. पण आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं, ही जी वृत्ती आहे. तुम्ही नेहरूंना काय शिव्या घालता? ते अवध ओझा फार छान म्हणतात. ते तुम्ही नेहरूंना बोलतात ना लोक की ऍडविना सोबत असं सगळं हे होतं. पण तुमच्या घराच्या बाजूची पोरगी तुम्हाला पटत नाही नालायकांना. ऍडविना माउंटबेटनला त्यांनी पटवलंय. अरे ताकद बघा. एक सिगरेट फुकाल तर तुम्ही अस्थमाचे पेशंट होऊन जाल. तुम्ही म्हणता 40 सिगरेट फुकून माणूस देशाचा पंतप्रधान होता. बोला. त्या माणसाच्या विदेश नीतीला ज्यावेळी त्यांनी अशी एक भूमिका घेतली की आम्ही ना या पक्षात आहोत ना त्या पक्षात आहोत,
आम्ही न्यूट्रल आहोत. मिश्र अर्थव्यवस्था किंवा न्यूट्रल. आम्ही न्यूट्रल आहोत हा विचार मांडणारे ते होते. बरं, त्यांनी 100 चुका केल्या असतील. सगळे चुका करतात. मी माझ्या निवडणुकीत बरेच चुका केल्या. मला नंतर लक्षात आलं की यार मी इथे ही चूक केली. या माणसाला इथे सोबत घ्यायला पाहिजे होतं, त्या माणसाला ते काम द्यायला पाहिजे होतं, इथे हे बोलायला पाहिजे होतं, तिथे ते बोलायला नको होतं. त्यानंतर समीक्षा करून लक्षात येतात. एक राष्ट्र म्हणून आपण समजून घ्यावं की ही झालेली नेहरूंकडनं चूक, ही झालेली सावरकरांकडनं चूक, ही झालेली गांधींकडनं चूक, ही झालेली आंबेडकरांकडनं चूक. शेवटी कॉज सगळ्यांचा एकच होता. पण उद्देश सगळ्यांचा एक होता. ही चूक झाली म्हणून ती मिरवायची, त्यांची एखाद्याची चूक मिरवायची. हा कुठला म्हणजे हा देशभक्तीपणा नाही आहे. हे आपण खूप नेमकं होतोय, प्रत्येक व्यक्तीवर नेमकं होतोय. बरं, सावरकरांचा निम्मे लोक विरोध यासाठी करतात का? ब्राह्मणवाद. टिळकांचा काय तर ब्राह्मणवाद. टिळक तर म्हणजे खूप प्रत्येकाने वाचले पाहिजे असे आहे. आणि टिळकांचा लाईफ थोडं कमी होतं. जर का जास्त राहिलं असतं तर मला तर असं वाटतं की लवकर स्वातंत्र्य मिळालं असतं आपल्याला. कारण की कदाचित, यू नेव्हर नो. पण कसं आहे, लवकर मिळून पण उपयोग नसतो. म्हणजे तुमच्याजवळ ज्यावेळी स्वतः संचालन करण्याची क्षमता नसेल, स्वतः संचालन करण्याची क्षमताच नसेल, तर लवकर मिळालं तर ते विखुरल्या जाईल. तुम्हाला एक मॅच्युरिटी येणं आवश्यक आहे त्यासाठी, ते सांभाळण्यासाठी. तुम्हाला मतदानाचा अधिकार जन्मजातही मिळू शकला असता ना. बिलकुल. 18 वर्षाचं होणं अपेक्षित आहे. तुमची ती परिपक्वता असणं आवश्यक आहे. आता एक प्रश्न असा आहे की आपलं चर्चा झाली, भाजपावर खूप चर्चा झाली. तर तुमचे जे विचार आहे एकदम भाजपाच्या विरोधात आहे आणि भाजपाचा जन्म आहे संघापासून आणि तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहे. मला वाटते प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, मी माझं प्राथमिक झालं. प्राथमिक झालं. तर मग कुठे असं होत नाही की संघातले जे मित्र आहे किंवा जे शिक्षक आहे ते तुम्हाला म्हणतात अरे बाबा असं नाही? मी असं नको बोलू. भाजपच्या मूळ विचारांच्या विरुद्ध नाही. अच्छा. म्हणजे जर गांधीवादी समाजवादी विचारधारेवर भाजप असेल तर मी त्यांच्या सोबत आहे. पण तो गांधीवादी समाजवादावर आहे का, प्रश्न हा आहे. मला भाजप विरोधी म्हणून देणे किंवा संघ विरोधी म्हणून देणं फार सोपं आहे. कारण की बातमी तशी आली होती की संघाच्या मुख्यालयातून प्रभाग 22 मधून नाही, ते सिंह गर्जना झाली. सिंहगर्जना नाही, तिथं एक स्थानिक निवडणुकी पुरतं ते असतं जे काय आहे. बरं, संघाच्या विचारांशी मी 100% सहमत आहे का? तर नाही. नाही, मी माझ्या वडिलांशी 100% सहमत नाही. म्हणून मी माझ्या वडिलांचा विरोधक आहे का? म्हणून मी काय संघाचा विरोधक आहे का? अटल बिहारी वाजपेयींनी माझ्यासाठी ते आदर्श आहेत राजकारणात. ठीक आहे. अटल बिहारी वाजपेयींनी ऑन टेलिव्हिजन हे सांगितलंय की अनेक विचार मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पटत नाही. म्हणून काय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातले झाले? तेच अटल बिहारी वाजपेयी आहेत ज्यांनी बाबरी मस्जिद पाडण्याचं खंडन केलं होतं की हे करायला नको. नाराजी व्यक्त केली होती. नाराजी व्यक्त केली होती की हे करायला नको होतं. हे एका स्वतंत्र भारतात जिथे लोकतंत्र आहे, जिथे न्याय व्यवस्था आहे, त्या ठिकाणी एखाद्याने जमाव तबका तयार करून एखादं धार्मिक स्थळ पाडणे अवैध का नसो, हे चुकीचं आहे. हे अटल बिहारी वाजपेयींचं म्हणणं होतं. तिथे दंगा फसाद करणाऱ्यांना अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं होतं की तुम्हाला माहिती आहे का ही भूमी तुम्ही कुठे उभे आहात? अयोध्येत. इथे युद्ध होणं अपेक्षित नाही. हे बोलणारे अटल बिहारी वाजपेयी आहेत. मग हे संघ विरोधी आहेत का? हे भाजप विरोधी आहेत का? किंवा हे हिंदुत्व विरोधी आहेत का? त्याच अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा जावेद अख्तरला मुलाखत दिली त्यावेळी जावेद अख्तरनी विचारलं की तुम्ही जसं जिन्ना मुस्लिम समाजाला घेऊन पुढे चालला, मुस्लिम लीग, आणि त्याचा एक फायदा असतो की तुम्ही लीडर होता, पण तुम्हाला कंपल्शन होऊन जातं की मग त्यालाच जोडून राहणं अपेक्षित राहतं. बिलकुल. तसं तुम्ही आज हिंदुत्ववाद घेऊन चालले तर मग उद्या तुम्हालाही असं काही कंपल्शन राहील. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं ना की या देशामध्ये 80% हिंदू आहे, तरी देश सेक्युलर आहे. बिलकुल है ना. 80% हिंदू असल्यावरही जर देश सेक्युलर आहे तर अटल बिहारी वाजपेयींचं म्हणणं होतं की ये हिंदुओं के सोचने का तरीका है. म्हणजे आपल्या त्या याच्यात आहे हिंदू सेक्युलर वेनी विचार करतोय म्हणून हिंदुस्थान सेक्युलर आहे. नाही तर 80% आहेत, तादाद बडी आहे. पण तो सर्वव्यापी आहे. आणि आपण जे म्हणतो की
सर्वे भवन्तु सुखिनः. आपण त्या रोज सकाळी संघाच्या प्रार्थनेत म्हणतो. मग आपण नाही बघा, संघाच्या कोणत्या विचारधारेला माझं समर्थन आहे? परम वैभवन्ने तुम्ही तत्स्वराष्ट्र. हे राष्ट्र परम वैभवाला गेलं पाहिजे. हो, गेलं पाहिजे. पण फक्त आपण परम वैभव प्राप्त न करताही स्वतःला म्हणणे की आता आपण विश्वगुरु आणि परम वैभवशाली झालोय, हा धोका आहे. हे जर कोणी सांगत असेल ना तुम्हाला की आता तुम्ही विश्वगुरु झाले आहात, आता ते भारताला तर परम वैभव प्राप्त झालाय 12 वर्षात. विश्वगुरु कसे झालो आहे ते तर ते इराण आणि इस्रायलचा वॉर झाल्यावर जी खाडी बंद झाली तर माहित पडलं आपल्याला लक्षात किती येईल. विश्वगुरु झालो नाही, आहे. विश्वगुरु तर काय देशाची स्थिती मी सांगतो. मला म्हणजे त्याविषयी बोललं तर एक वेगळा पॉडकास्ट घ्यावा लागेल आपल्याला, की हे तुम्हाला कुठेतरी प्रशांत किशोरने फार छान गोष्ट सांगितली की बीजेपीला तुमचं मत नको, तुमच्यावर एक सायकोलॉजिकल इम्प्रिंट हवाय की तुम्ही असं खायचं, असं जगायचं, याच्यासोबत मैत्री करायची, याच्यासोबत जायचं. माझ्या निवडणुकीत असा अनुभव आला मला. अनेक लोक असे होते की ज्यांना माझा विचार पटला, माझा प्रयत्न पटला, प्रामाणिक वाटला. ते केवळ यामुळे माझ्यासोबत येऊ शकले नाही की नाही यार निनाद सर आता आलो ना हे मला पुढे बॉयकॉट करतील लिटरली भाजपवाले हा, म्हणजे उद्या मी तुमचा पॉडकास्ट घेतोय मलाही बायकॉट करतो. काही सांगता नाही, यू नेवर नो की तू याचं का हे केलं. लाचारी काय असते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे एक वृत्तपत्र झाडून पुसून महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तपत्रांनी आपली बातमी केली. ठीक आहे, BBC कडनं फोन आला की काय आहे, काय आहे तुमचं अपडेट, काय तुम्ही असं काय करताय सगळं. ठीक आहे, एक वृत्तपत्र आहे ज्यांनी माझ्यावर एक शब्द नाही लिहिलं. माझ्या घरी तेच येतं सकाळी. येतं ना. हा हा, तर त्या वृत्तपत्राने माझ्यावर एकही शब्द नाही लिहिला. मला असं होतं की नाही लिहिलं, कोणाला लिहावंसं वाटेल, कोणाला नाही वाटणार, ठीक आहे. बिलकुल. पण त्या वृत्तपत्राने नाव घ्यायला हरकत नाही, तरुण भारताने, जे एका पक्षाचं मुखपत्र झालंय सध्या, ते म्हणजे ते वृत्तपत्र म्हणण्यापेक्षा पक्षाचं मुखपत्र, भाजपचं मुखपत्र, तरुण भारताने यादी जी टाकली प्रभाग 22च्या उमेदवारांची, त्यातही माझं नाव गाळून दिलं. अरे बापरे. मला त्या दिवशी फोन आले लोकांचे, कारण फायनल यादी झाल्यानंतर लोक पाहतात कोण कोण आहेत, कोण कोण नाही. मला फोन आले की तू फॉर्म वापस घेतला की काय. अच्छा. म्हणजे एक 24 तासांचा कार्यक्रम त्यांनी सजवून दिला की आता तू लोकांना सांग की नाही मी आहे. म्हणजे इतकी प्रचंड लाचारी. जेव्हा त्यांना आमच्याकडून फोन गेला तर म्हणाले, अरे नाही ते तसं नाही, मी सुटून राहिलं. नाही ते अपक्षांचं आम्ही टाकत नाही. अच्छा. म्हटलं आम्ही फॉरवर्ड ब्लॉकच्या चिन्हावर उभे आहोत, म्हणजे तुमचा अभ्यासही अपुरा. म्हणजे आम्ही अपक्ष नाहीच, आमचा स्वतंत्रपणे प्रयत्न आहे, पण आम्ही अपक्ष नाही आहोत, आम्ही फॉरवर्ड ब्लॉकच्या चिन्हावर आहोत, हे तुम्हाला माहिती नाही. म्हणजे अभ्यासही नाही, नियतही नाही, कसलं वृत्तपत्र. म्हणून मी मला कोणी तरुण भारत म्हटलं, भाजपचं मुखपत्र, दुसरं काही नाही, दुसरं काही नाही, बिलकुल नाही. आणि नो मर्सी, बिलकुल मला दयामाया नाही आहे त्या विषयावर. मी असा माणूस आहे, पण तुम्हाला खूप प्रामाणिकपणे सांगतो, माझं व्यक्तिमत्व असं आहे की मी ज्याच्यासाठी म्हणजे स्वतःचं समर्पण दिलं ते दिलं, मग परत विचार नाही करत. पण निवडणुकीत जे काय घडलं, कोणी कोणी फोन केले, 5 वाजता फोन केले, 5:30 वाजता फोन केले, पाहून घेईल म्हटलं. अच्छा, इथपर्यंत हा, झालं. हे सगळं झालं, हे सगळं झालं. हे बिलकुल हे मेंटेन करून ठेवलंय आपण. हा, म्हणजे आम्ही क्रिकेट पसंत असणारे लोक, वाट पाहावी टप्प्यात कधी बॉल येतो, उगाच आत्ताच जाऊन काहीतरी करायचं आहे असं नाही. आणि जो लोकसत्तामध्ये जो विषय घेतला त्यांनी की मी म्हणजे मुद्दाम हा विषय का घेतोय, कारण त्याविषयी खूप लोकांमध्ये एक असा होहल्ला झाला की इनादनी एकदम संघविरोधी भूमिका कशी काय घेतली. तर मी कधी कधी काय होतं, प्रिंट मीडियामध्ये ती मुलाखत अशी एक घेतल्या जाते आणि मग समोरची व्यक्ती लिहित असते, तर ते आपल्या आकलनानुसार लिहितात, प्रत्येक शब्द हा काही आपला नसतो. तर त्यात असं लिहिलं गेलंय की काँग्रेस कमकुवत आहे म्हणून मी जाणार नाही, असा भाग नाही. काँग्रेस हा माझ्यासाठी प्रश्नच नाही, काँग्रेसमध्ये जाणे हा प्रश्नच नाही, हा विषयच नाही. तर त्याच्यात त्यांनी हेडलाईनच दिली. मी तरी त्यांना म्हटलं होतं की हे देऊ नका, पण ते आता आपले आपले पत्रकारितेचे रिझन्स असतात की संघाकडून भ्रमनिरास, त्याची हेडलाईन. हेडलाईन.
तो विषय असा होता, मला त्यांनी विचारलं की संघाने तुम्हाला तुमच्या निवडणुकीत सहकार्य केलं का, तुम्ही स्वयंसेवक आहात, ठीक आहे. बिलकुल. संघ जर असं म्हणतं की चांगले माणसं जर निवडणुकीत उभे असतील आणि स्वयंसेवक असतील तर आम्ही त्यांचं समर्थन करू. तर त्यांनी मला हा प्रश्न केला की संघाने तुमचं समर्थन केलं का. तर मी म्हटलं नाही, मी असं म्हणू शकत नाही की संघाने माझं समर्थन केलं. चला, माझे मित्र जे काय होते संघातले स्वयंसेवक, तेही पूर्ण नाही, अर्धे, कारण एकदम त्यांना पण तो शिफ्ट पचवणं कठीण होतं. पण एक तबका असा होता संघाचा की जो संघाचे पदाधिकारी असून सुद्धा भाजपचं काम करत होतं. आणि हे पाहून मला तसा भ्रमनिरास झाला की आपण म्हणतो की संघाचा म्हणजे भाजपशी संबंध नाही, संघाचा राजकारणाशी संबंध नाही. मग जर एखाद्या संघचालकाचा फोन मतदाराला जातोय की यावेळी आपले चारही कमळ बरं, तर आता ही संघचालक हे पद किंवा हे दायित्व हे जबाबदारीच आहे. बिलकुल. मला जर संघचालकांचा फोन आला तर तो XYZ माणसाचा फोन म्हणून मी उचलत नाही, तो संघचालकांचा फोन म्हणून मी उचलतो. मला कोणी सांगितलं, संघचालकांनी सांगितलं 4 कमळ दाबायला, याचा इम्पॅक्ट वेगळा आहे. त्या XYZ माणसांनी सांगितलं याचा इम्पॅक्ट वेगळा आहे. याच्या बचावात काही लोकांनी हे म्हटलं की नाही, ते पर्सनल कॅपॅसिटीत कोणाचा प्रचार नाही करू शकत पदाधिकारी आहेत. तर खुशाल आपलं पद सोडावं आणि हे करावं. जर आपण असं म्हणतोय की आम्ही कोणाला समर्थन देत नाही किंवा आम्ही कोणाचा सहयोग करत नाही किंवा आम्ही कोणासाठी कोणत्या भाजपसाठी मत मागायला जात नाही, तर मग त्या व्यक्तीचं नैतिक दायित्व हे की त्यांनी आपलं पद सोडलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे नाव तर घेत नाही, पण मोहिते शाखेचा मुख्य शिक्षक, मी जसा पहिले ग्रुप बनवला एरिया वाईज, तर झेंडा चौक परिसरातला ग्रुप बनवला आणि त्याच्यावर मोहिते शाखेचा मुख्य शिक्षकाचा पहिला मेसेज होता, हे आम्हाला पटलेलं नाही, तू भाजपचं तिकीट आण, तुझ्या पाठीशी उभे राहू. आज जर मुख्य शिक्षक मोहिते शाखेचा हे बोलतो तर समर्थन कोणाला होतं आणि कोणाला नाही. आणि जर होतं तर स्पष्ट, मला का बाळासाहेब ठाकरे पडायचे, एकच कारण होतं, बाबरी पाडली असेल माझ्या लोकांनी तर मी खुश आहे. ही भूमिका असली पाहिजे, रफ अँड टफ. पण आपल्यातले काही लोक जर अशी भूमिका घेत असतील, मी नाही त्यातली आणि कडीला वाद, तर मग त्याला माझा विरोध आहे. अरे तुम्ही खुलून सांगा, माझा निनाद दीक्षितला विरोध आहे, निनाद दीक्षित निवडणूक लढवतोय, हे मला पटलेलं नाही. तुम्ही नाही 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 असं नाही, असं तसं नाही तसं. तर त्यावेळी कुठे मिटिंग झाल्या, गडकरींनी पहिली बैठक कुठे घेतली, कोणाच्या घरी घेतली, याचा कुठेतरी अभ्यास झाला पाहिजे. याच मुखपत्राने अभ्यास करून सांगितलं पाहिजे की प्रभाग 22 मधली पहिली मिटिंग कुठे झाली. तर तुम्हाला लक्षात येईल की ते एका संघाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी झाली. जे निवडणुकीनंतर भरपूर सारे मित्र मागे पडले आणि नवीन मित्र झाले, असं काही झालं? ग्रजेस आहेत अजून? नाही, मी म्हणजे ग्रजेस आहे किंवा असं मी तुम्हाला जसं सांगितलं की ग्रजेस, मी हा शब्द नाही वापरणार त्याला, मला तो कुठेतरी योग्य वाटत नाही. पण राजकारण हे जसं साधन आहे समाजासाठी काम करण्याचं, तसाच हा तुम्ही लॉंग टर्म पर्यंत तेव्हाच खेळू शकता जोपर्यंत तुम्ही याला खेळ समजा, एक गेम समजा, असं मला वाटतं. की त्याच्यात काहीतरी एक मजा असली पाहिजे. तर त्या गेममध्ये तुमचा पक्ष असतो, तुमच्या विरोधातला एक पक्ष असतो. बिलकुल. तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं की गेल्या मॅचमध्ये काय झालं होतं, त्यांनी कोणता बॉल टाकला होता ज्याच्यावर आपण बोल्ड झालो होतो, त्या बॉलला आता आपल्याला विकेट द्यायची नाही आहे, आणि कोणता बॉल होता की जो आपण हिट करू शकतो, तेवढं आपल्याला लक्षात. ग्रजेस मी म्हणणार नाही. मला हे आहे की ज्या व्यक्तींनी, ज्या माणसांनी विरोधात काम केलं त्याचा तेवढाच मान सन्मान. पण विरोधात काम करताना ते बिलो द बेल्ट जर गेलं असेल तर त्यांच्या सगळ्यांबाबत आपल्या याच्यात हिशोब आपण ठेवायचा. हे आमचं पूर्ण मित्रमंडळीचा हा स्वभाव आहे. अच्छा. हा, आम्ही वाकड्यात जाणार नाही. सगळे असं बोलून चालून सगळे तुम्हाला असं दिसतील की नम्र आहेत, व्यवस्थित आहेत. पण जर कोणी इतकंच आपल्यात घुसत असेल आणि एका सीमेच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल
तशी महालात एक छोटीशी गँग आहे एक ऍक्टिव्ह, त्याला म्हणजे ते स्वतःला ते म्हणजे संघ असं समजणारी अशी असतेच. म्हणजे असते, कुठे ना सगळीकडे कुठे असते. असते की ते म्हणजे कानातच सांगून गेले होते डॉक्टर साहेब यांना की संघ असा आहे. असे असे काही लोक आहेत, तर महालात आहेत ते. त्यांनी त्यांचा तो पूर्ण प्रयत्न केला. सकाळी 5:30 वाजता आमच्या एका कार्यकर्त्याला फोन केला. म्हणे तुझं भविष्य आहे, तू त्या निनादसोबत फिरू नको. काय भविष्य आहे? म्हणजे उद्या तुला कोणत्या शिक्षक सहकारी नागपूर नगरीत लागायचं असेल तर. आता जेव्हा एखाद्या पोराला असं सांगितलं जातं की अरे तुझ्याबद्दल विचार चालू आहे, तू पहा, नाही तर तू त्याच्यासोबत फिरू नको, तर त्यावेळी तर तो बॅकफूटवर जाणं अत्यंत स्वाभाविक आहे. बिलकुल. निनाद दीक्षितचं इलेक्शन नंतर पहिले हे आजीविका पण. आजीविका पहिले, आणि असा फोन संघाच्या पदाधिकाऱ्याकडनं जाणं. जेव्हा आपण हे म्हणतोय की आम्ही राजकारणात भूमिका घेत नाही, आम्ही फक्त 100% मतदानासाठी लोकांना आग्रह धरतो, त्याच्या पलीकडे आम्ही काहीच करत नाही, तर मग असा डायरेक्ट इन्फ्लुएन्स देणे बरोबर हे आहे. चुकीचं नाही आहे का? आणि बरं हे चुकीचं आहे तर मग हे बोलू नको बोलू नको बोलू नको. अरे एक तर तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात या, संघाचं दायित्व सोडा, प्रत्यक्ष राजकारणात या, राजकारण करा, खुलं आहे. बिलकुल. पण कोणाच्या तरी अशा नसा दाबणे की अरे उद्या तुझं असं करून दे, परवा तुझं असं करून दे, तुला हे करून दे, तुला ते करून दे. बरं ती महालातली गँग जी आहे, टिपिकल त्याला काहीतरी आमचे काही लोक महालातले ब्लॅकबेरी ब्रदर्स गँग म्हणतात. तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला लक्षात येईल. तर ती गँग जी आहे ना, त्या गँगमध्ये सगळीच क्षमता आहे. अच्छा. म्हणजे तीच शाखा चालवू शकते, धुरंधर. तेच नगरसेवक होऊ शकतात, तेच वेधशाळा चालवू शकतात, तेच कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि सगळं चालवू शकतात. सगळं काही तेच करू शकतात. त्यांच्याच जवळ सगळी क्षमता आहे, बाकी कोणाकडे काही नाही. बरं त्यांचा एक वर लिंक आहे कोणीतरी, जो त्यांच्यावर बसलेला आहे, त्यांना डायरेक्शन्स देतोय, आता हे, आता ते, आता ते. गेल्या वेळी हीच गँग ज्या माणसाला निवडणुकीत पाडलं, आदरणीय बंडू राऊत यांना याच गँगनी निवडणुकीत पाडलं. बिलकुल. आता याच वेळी त्यांच्यासाठी मतं मागायला गेल्यावर लोकांनी त्यांना म्हटलं, बंडू राऊत यांच्या समोर म्हटलं की अहो तुम्ही गेल्या वेळी यांच्याच विरोधात मत मागायला आला होता. असा अनुभव तर खूप आहे की जे सर्फ एक्सेल इफेक्ट होऊन किंवा वॉशिंग मशीन होऊन भाजपामध्ये आले, ज्यांच्या विरोधात काम केलं त्यांच्यासाठी काम करावं मी लागतं. पण हे विरोधात म्हणजे सोडा, बंडू राऊत तर आपल्या पक्षातले होते. आपल्या पक्षातले म्हणजे त्यांच्या, म्हणजे मग आपल्या नाही, त्यांच्या पक्षातले होते. पण ते स्वतःच्याच आपल्याच पक्षातल्या उमेदवाराच्या विरुद्ध मत मागायला गेले होते. अरे बाबा. 2017ला. यावेळी त्यांना वरून आदेश आला करणं आहे. यावेळी नाही तर यावेळी ब्लॅकबेरी गँग यावेळी गडबड नाही. तर यावेळी गडबड नाही तर ते सतर्क झाले, नाही 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 तर काही नाही. तर असे हे जेव्हा काही पाहतो ना की संघासारख्या एका पवित्र संघटनेचं नाव वापरून सगळ्या ठिकाणी सरसकट राजकारण करणे, करत कोण आहेत? ते निहायती राजकीय आणि बिल्डर्स आहेत. ते नाव फक्त संघाचं वापरतात. त्यांना एकात्मता स्तोत्र मंत्र म्हटलं तर दोनातलं फरक काय ते कल्पना नाही. एक अमृतवचन आणि एक सुभाषित म्हटलं नाही, जमणार नाही. त्यातला एक माणूस आहे, त्यांना पदाधिकारी आहे. आमच्या समोरची घटना आहे की म्हटलं एक दिवस असंच गणात, आता आपला मुख्य कार्यक्रम सुरू व्हायचा आहे, साधारण वेळ लागेल, तर XYZG आपल्याला डॉक्टर साहेबांच्या चरित्रावर 5-1 मिनिट संबोधित करते. ते आपल्या डॉक्टर साहेबांचं चरित्र तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण हा एक देशाचा विचार आहे, या देशाचे आपण पाईक आहोत. हे काय आहे? हे माझ्याकडे, मी तुम्हाला सांगतो, आमच्या वीरांगण संस्थेत छोटे छोटे पोरं आहे, त्यांना उभं केलं तर एवढं म्हणतील, मी भारताचा नागरिक आहे, तुम्ही भारताचे नागरिक आहात, आपण देशासाठी. डॉक्टरांचं सांगा, बिलकुल. तुम्ही पदाधिकारी आहात, जबाबदार पदावर आहात, तुम्ही त्याविषयी बोलू शकले पाहिजे. तुम्हाला त्यातलं काहीच माहित नाही, पण तुम्ही जेव्हा कुठलं तरी साहित्य संघाची निवडणूक, तर तुम्ही असे होता.
कोऑपरेटिव्ह सोसायटी तुम्ही असे होता, वेधशाळा हस्तगत करायची असे होता, संस्था हस्तगत करायच्या, नगरसेवक कोणाला करायचं याची तिकीट पाडायची, त्याला आणायचं, ते पटकन असे होता. पण जेव्हा तुमच्या मूळ व्यवस्थेवर काम करायचा विषय येतो, तेव्हा मागे अरे नाही. म्हणजे वैचारिक जडणघडण शून्य आहे, पण सीट पाहिजे. हा म्हणजे वैचारिक संबंधच नाही, जडणघडण शून्य. म्हणजे बघा काय आहे, एक तुम्ही तबका ऐकाल कोणत्याही विचारधारेचा, अनेक लोक तुम्हाला कम्युनिस्ट विचारधारेचे असे दिसतील ज्यांना कम्युनिस्ट विचारधाराच माहित नाही. बिलकुल. ते आपण टीव्हीवर पाहतो, JNU मध्ये जे नारे देतात, हा त्यांना त्याचं मर्म नाही माहिती कम्युनिस्टचं किंवा समाजवादी विचाराचं. हा, पण त्यांना त्याच्याशी संबंध नसतो. तसंच इकडे पण आहेत काही लोक, अच्छा, तसे इकडे पण आहेत ना, तुम्ही नाकारूच शकत नाही. हिंदुत्व आणि जे खातात आहेत- कशाची नाही माहिती. आणि जे आहेत त्यांच्या याच्यावर फटके मारूनच बाहेर केलं पाहिजे. त्यांना कुठे तुम्ही लाडीगोडी लावताय? जो तुम्हाला मटेरियल तुमच्या याला ते भेसळयुक्त करतायत, तुमच्या विचारांना किंवा तुमच्या संघटनेला. हा, त्यांना तर आपण असं माशी उचलून फेकतो अशी उचललं पाहिजे आणि फेकलं पाहिजे. त्यांचा या विचाराशी काहीच संबंध नाही हो, काहीच नाही. बिलकुल. आपलं एक प्रश्न माझा असा होता की 2014 पासून मुख्यमंत्री आपले आहेत, म्हणजे नागपूरचे मुख्यमंत्री आहे, आणि 14 मध्ये खासदार पण नितीनजी झाले, तर त्यांना पण मंत्रिपद तेव्हापासून कंटिन्यू आहे. पण तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का आजही नागपूरचा मुलगा जो इंजिनियर झाला किंवा ग्रॅज्युएट झाला, नोकरीसाठी त्याला मुंबई किंवा पुणे जवळ करावं लागतं, तर या धर्तीवर काहीच काम झालेलं नाही, तर तुम्हाला असं म्हणजे काय बोलायला वाटेल याच्यावर की मिहान खूप झालं, 2006-07 पासून आपण पाहिलं की असं होणार आहे तसं होणार आहे, पण नागपूरची प्रगती किंवा असं आजही असं वाटतं की एक म्हणजे हळूहळू प्रगती होते, पण पुण्याच्या धर्तीवर आजही IT कंपन्या कुठेच नाही, आजही इन्फ्रावाल्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कंपन्या कुठेच नाही, तर काही विचार तुमच्या याच्यावर? मी बिहारला होतो. बिहारला मला एक जण भेटला आणि बोलला की बिहार को महाराष्ट्र ने बर्बाद किया है. बोला ऐसा क्यों? मला वाटलं की तो राज ठाकरेचं नाव घेईल, बिहारी विरुद्ध भूमिका. राज ठाकरे की बात नहीं बोले, शरद पवार ने बर्बाद किया बोले. वो जब सेंट्रल में मिनिस्टर थे, उन्होंने ऐसी पॉलिसीज लाई जो बिहार को फेवर नहीं कर रही थी और महाराष्ट्र को फेवर कर रही थी इन टर्म्स ऑफ साखर कारखाने. अच्छा. तर मला तेव्हा लक्षात आलं की यार याही स्तरावर काम होतं. आज महाराष्ट्रात साखर कारखान्यांचं मोठं जाळ आहे. बिलकुल. मला माहित नाही त्यांनी हे केलं नाही केलं, त्यांनी बिहारला उपेक्षित ठेवायचं म्हणून केलं का महाराष्ट्राला समृद्ध करायचं म्हणून केलं. जे जर केलं असेल तर तो माणूस स्वतःच्या प्रदेशासाठी किती विचार करणारा आहे. बिलकुल. मग आज तुमच्याजवळ पराकोटीची सत्ता असताना तुम्ही का विचार करू शकत नाही आपल्या विदर्भाचा आणि आपल्या नागपूर शहराचा? आपल्या विचारांमध्ये काय, हा फ्लायओव्हर बांधून देऊ, हा रस्ता वाढवून देऊ, शहर इथून वाढवून देऊ, नवीन नागपूर करून देऊ, नया नागपूर. राज ठाकरेंनी एका भाषणात फार छान सांगितलं, लोक वाढतायत म्हणून शहर वाढतंय, बिलकुल. आणि शहर वाढतंय म्हणून लोक येतात आणि लोक वाढतात. राहतात. हे दुष्टचक्र आहे. टाउन प्लॅनिंग नावाचा काहीतरी विषय तुम्ही 10 वर्षात नागपूरकडे जर पाहिला असेल तर मला सांगा. शून्य आहे. टाउन प्लॅनिंग हा विषयच नाहीये. 15 वर्षापासून मॅनिफेस्टो 24x7 वॉटर आहे, पण ते मॅनिफेस्टोत आहे, ते जमिनीवर नाही आहे, ते मॅनिफेस्टोत आहे. आज पाण्याची लेवल कमी होत आहे, बेसा साईडला तर पाण्याची टंचाई आहे. असं वाटतं की नागपुरातही पुढे भूगर्भामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम होणार आहे, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. नाही आहे ना, कारण तुम्हाला अडकवून ठेवलंय. आज तो पिक्चर आला, त्याचा प्रोपगेंडा चालवला, तुम्ही त्यावर शिव्या द्या, याला बोला त्याला बोला. माझा जो मेन कन्सर्न होता, मी निवडणुकीत बोललो होतो की महालात दंगे झाले, हिंदू मुस्लिम दंगे. मार्चमध्ये. ठीक आहे, हिंदू मुस्लिम दंगे महालात झाले. त्याच्या आधी विधानसभा होऊन गेली होती, त्याच्या आधी लोकसभा होऊन गेली होती. बिलकुल. आता तुम्ही मतं मागितलेच नव्हते आम्हाला विकासासाठी, तुम्ही मतं मागितले होते की एक है तो सेफ है और बटोगे तो कटोगे. हिंदूंनी भरभरून तुम्हाला मतं दिले, भरघोस.
भरघोस, म्हणजे त्यांना विश्वास नव्हता. त्यांनी म्हटलंय की इतकी एवढ्या लँडस्लाईड होईल detail आम्हाला असं माहिती वाटलं नव्हतं. नव्हतं. तुम्हाला केंद्रात सत्ता दिली, राज्यात भरघोस यश दिलं, आणि इकडे प्रशासकीय म्हणजे तुमच्याच हाती होता. हम्म, ठीक आहे. तेव्हाही ट्रिपल इंजिन तुमच्याकडे होतं. बिलकुल. घरं कोणाची जाळल्या गेली? हिंदूंची. बरोबर. म्हणजे तुम्ही जो नारा दिला होता, तुम्ही ज्या पोझिशनसाठी तुमचा रेझ्युमे घेऊन आले आणि आम्ही तुम्हाला हायर केलं, त्या पोझिशनला अपेक्षित काम तर तुम्ही केलंच नाही ना. बिलकुल नाही. आजही जर हिंदूंची घरं जाळल्या गेली आहेत, तर याला मग तुम्ही जबाबदार नाहीये का? मग आहे. सत्ता, अहो, छोट्यातली छोटी घटना ही गृह विभागाला माहिती होत असते. छोट्यातली छोटी, बिलकुल. कितीही चेहरा लपवून घ्या आणि चोरी करा, गृह विभागाची इच्छा असेल तर तुम्हाला कुठूनही शोधून काढेल. काढतील. इतकी मोठी घटना की आपलं दंगे झाले, म्हणजे दंगे. महाल 6-7 दिवस बंद होतं माझ्या हा. महाल इतवारी. दंगे झाले, तुम्हाला कल्पनाही नाही की दंगे होत आहेत. तुमचं पोलीस फोर्स थांबलाय कारण आदेश नाही. 4 वाजता माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज होता कोणाचा तरी, विषम परिस्थिती निर्माण होऊ शकते, सावध राहावे. अच्छा. 4 वाजता एखाद्या त्रयस्थाला कळतंय आणि तो आपल्या लोकांना सांगतोय की सावध राहा, सावध राहा, सावध राहा. ही घटना पोलीस यंत्रणेला माहिती नसेल असं वाटतं का तुम्हाला? चौकात कॅमेरे लावले. बरं, जो मुख्य आरोपी केला तो त्याची बायको आज काहीतरी निवडणुकीत जिंकली. नाही, तो पण जिंकला कदाचित. नाही, त्याची बायको जिंकली, आय गेस. म्हणजे जर जिंकला असेल तर तो किंवा त्याची बायको. आपण याची माहिती काढाल. तो तर स्टार झाला. नाही, तो स्टार असेल नसेल, तो कोणत्या पक्षात होता माहितीये का तुम्हाला? 2018-19 ची माहिती घ्याल, तो कोणत्या IT सेलमध्ये काम करत होता. अच्छा. मी नाव घेणं आवश्यक नाहीये, हम्म. पण याची जर माहिती काढता आली की तो कुठे काम करत होता नेमका, तुम्हाला धक्का बसेल ओके. की हे जे सगळं चालू आहे हे अवघड आहे. आणि आपण एकीकडे छूट एखाद्या समाजाला शिव्या द्यायच्या, त्यानंतर प्यारेखान सारख्या माणसाला आपणच मोठं करायचं. माझा काही विरोध नाहीये प्यारेखानला मोठं करण्यात, केलं पाहिजे. पण मग इकडे त्याच्याच समाजाला बोलून शिव्या देऊन मते घ्यायची, हम्म. इकडे त्यालाच आपण समोर करायचं, मोठं करायचं. हे दुहेरी मापदंड झाले ना. माझा पूर्ण कन्सर्न, राजकारणात तडजोडी असतात. हम्म. ठीक आहे, की तुम्हाला कुठेतरी कमी जास्त चालणारच आहे, स्वाभाविक आहे. म्हणून तर सकाळी 5 वाजता शपथ घ्यावं लागतं ना. हा. तडजोडी तर असतात. तडजोडी असतात की कुठे आकड्याचं गणित असतं, काही असतं. प्रत्येक व्यक्तीकडनं तुम्ही अटल बिहारी वाजपेयींसारखं व्हॅल्यू सिस्टम नाही हे करू शकत की एक मताने ज्या माणसाचं सरकार पडतंय. त्यांचं वाक्य होतं, आजच्या भाजपने ते वाक्य जर आरशासमोर उभं राहून म्हटलं तर लाज वाटेल. सत्ता तोड कर, नहीं सॉरी, पार्टी तोड़ कर सत्ता के लिए नया गठबंधन करके यदि सत्ता हाथ में आती है तो ऐसी सत्ता को मैं चिमटे से भी छूना पसंद नहीं करूंगा. पार्टी तोडकर सत्ता के लिए नया गठबंधन करके यदि सत्ता हाथ में आती है तो ऐसी सत्ता को मैं चिमटे से भी छूना पसंद नहीं करूंगा. 2021 पासून तर महाराष्ट्रात पार्ट्यावर पार्ट्या तुटतात आहे, गटावर गट बनतात आहे. हे फक्त महाराष्ट्रात नाहीये, सगळीकडे केलंय. हे सगळीकडे केलंय. सत्तेसाठी याचा पक्षफोड, त्याचा पक्षफोड, त्याचा पक्षफोड चालूच आहे. म्हणजे महाशक्ती जी आहे हा, ती कुठेतरी पक्ष. बरोबर. हे खूप शहाणे आहेत. बरं, तुम्ही आता साताऱ्याची घटना जर पाहिली असेल, सातारा की सोलापूर, बहुतेक सातारा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळावाली. नाही, पुतळावाली नाही. ओके. जिल्हा परिषद राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदे गट बहुमताने जिंकले. हा. जिल्हाचा त्यांचा अध्यक्ष होण्याच्या कडे होतं. वाटचाल झाली. निवडीची प्रक्रिया सुरू झाली. पोलीस यंत्रणेने 2 निवडून आलेले उमेदवार जे मतदानासाठी तिथे असणं आवश्यक होतं ते पोलीस स्टेशनमध्ये ठेवले. अच्छा. काहीतरी कारण काढून. आणि इकडे त्याच अजित पवार गटाचे 2 आणि शिंदे गटाचे 2 असे 4 जण फोडले. त्यांनी भाजपच्या उमेदवारासाठी हात वर केला. भाजपचा माणूस बसला. भाजपचा माणूस तिथे बहुमत नसताना जे मॅन्डेट मिळालाय त्याचा हा अपमान. ही मला वाटते काही ना काही अशाच गोष्टी अमरावती आणि चंद्रपूरमध्ये करण्यात आल्या महानगरपालिका निवडणूक. हो.
नाही म्हणजे मॅन्डेटचा अपमान आहे ना. कुठेतरी म्हणजे तेव्हा ट्रिपल इंजिन झालं पाहिजे म्हणून आम्ही येणं केलं ट्रिपल इंजिन आता हे सगळे शब्द असतात, त्याला काही फार विशेष महत्व नाहीये. पण कधी कधी हे बघा, राजकारणात पवारांनी जे काही केलं की वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून बा मुख्यमंत्री झाले किंवा असं, हे कोणीच कौतुकाने सांगत नाही. हे सांगताना कायम असं होतं की नाही यार, हे नव्हतं करायला, चुकीचं केलं. हे चुकीचं केलं. 100 गोष्टी चांगल्या केल्या असतील, हे चुकीचं केलं. तसं पुढे जाऊन आता मी जेव्हा राजकारणाकडे पाहतो, मी का जाणीवपूर्वक म्हणतो की अटल बिहारी वाजपेयींना मी एका प्रकारे आपल्या राजकारणातला आदर्श मानतो. मी पाहिलंय की त्यांनी आपला त्यागपत्र एकमताने पडल्यावर दिला. बिलकुल. देशाचं पंतप्रधान पद सोडणे गंमत आहे का? इथे वार्डाचा अध्यक्षाचं पद सोडत नाहीत लोक. आज त्या राघव चड्ढाला पार्टीच्या वेळातनं वेळ मिळणार नाही, बाकी वेळ राहतोच, बिलकुल. बाकी वेळ असतोच, पण पार्टीच्या वेळातनं वेळ मिळणार नाही बोलायला, एवढा फक्त त्याचा अधिकार आणि उपनेता पद काढलं. काय झाली स्थिती? 2 व्हिडिओ करून टाकले त्यांनी तडफडत. असं कसं असं कसं असं कसं. अटल बिहारी वाजपेयींनी देशाचं पंतप्रधान पद, या मी माझं त्यागपत्र राष्ट्रपतींच्या हाती द्यायला चाललोय. या मोठेपणामुळे, या पार्टी विथ अ डिफरन्स, रिअल डिफरन्स मुळे मी त्या स्टॉलवर्ट्सच्या लिटरली राजकीय दृष्ट्या प्रेमात आहे. पण जे आज मी पाहतो ते नाही, ते पचनी. आजच्या भाजपामध्ये असं कोणी लीडर नाही असं तुम्हाला वाटतं, अटल बिहारींच्या विचारांवर चालणारा किंवा त्यांच्या सारखा? मला नाही दिसत. बघा काय आहे, आजचं भाजप हे ते काय म्हणतात ना, पहिले नेत्याची शक्ती संपवून टाकणार आहे. त्याच्याकडे माझ्याकडे त्यासाठी सांगायला वेगळे शब्दही होते, पण ते न बोललेले बरं. पण नेत्याची स्वतःची क्षमता नसावी, जेणेकरून पार्टीच्या यंत्रणेवर. आज तुम्ही पाहिलं, तिकीट अशांना दिलंय की जे जर अपक्ष उभे राहिले तर 500 मतं घेणार नाही, पण ते आज 15-15, 20-20 हजार मतं घेऊन निवडून आले. पण ज्यांची 5,000 मतांची ताकद होती, त्यांच्याबद्दल कारण इन्सिक्युरिटी होती, त्यांना बाजूला डावलण्यात आलं. ही जी गोष्ट तुम्ही बोलताय 2007 किंवा 2003-4च्या वेळेस काँग्रेसची पण सेम परिस्थिती होती. काँग्रेसने ज्या व्यक्तीला तिकीट दिलं तो व्यक्ती साधा कार्यकर्ता सुद्धा निवडून यायचा काँग्रेसचा. हो, भाजपाचं कुठेतरी काँग्रेसीकरण होतं किंवा झालंय, त्या झालंय. लाईनीला लागली असं वाटतं का तुम्हाला? झालंय ना, 100% झालंय. आणि तेच आता बघा, तुम्ही कायम पीकवर राहत नाही. बिलकुल. रोज सकाळी उठून 100 मारणाऱ्या विराट कोहलीला 2 वर्ष शतक नव्हतं मारता आलं. बिलकुल. वेळ आहे, आज तुमचा वेळ आहे. तुम्ही गाढवाला उभं करा, निवडून येतोय आणि घोडे हारतायत. ठीक आहे, चक्र बदलेल, चक्र बदलेल तेव्हा गोष्टी बरोबर होतील, याची वाट पाहायला जाईल. आमच्यासारखे तर 5 वर्ष आम्हाला आहे बघा, आम्हाला लोकांनी काय सांगितलंय की तुम्हाला हजारो मतं दिली आहेत, तुम्ही समाजात परत काम करा. माझ्या डोळ्यासमोर काय मुद्दे आहेत, तर माझ्या डोळ्यासमोर परत तरुणांच्या वाचनालयाचा मुद्दा आहे. काल मला एक मुलगी भेटली, ती बोलली मी आपल्या महालातल्या हेडगेवार वाचनालय आहे तिथे जाते. तिथे दादा वायफायची स्पीड नाही आहे. वायफाय लावलाय, हे बघा काम झालंय काय, आमच्या तर वाचनालयात वायफाय आहे, राजीव स्पीड आहे का, त्याचा काम उपयोग करताय करता येतोय का, एसी लागलाय, बिल येतं म्हणून जास्त कमी, उपयोग आहे का त्याचा? मग काही स्पर्धा परीक्षा पूरक वाचनालय कसे असावे, एक प्लॅन कोणीतरी करताय का की आपल्या जिल्ह्यातनं अधिकाधिक अधिकारी सिलेक्ट व्हावे, प्रशासकीय अधिकारी समोर जावे, यासाठी काहीतरी प्लॅन चालू आहे का? कुठे काही दिसत नाही. तुमच्या वाचनालयांमध्ये पुस्तकं असली पाहिजे स्पर्धा परीक्षा पूरक तयारी करणाऱ्यांसाठी. तुमचं वाचनालय हे 24x7 असलं पाहिजे. तुम्ही जा ओल्ड राजेंद्र नगरला, तुम्ही जा पुण्याला, तुम्हाला दिसतील वाचनालय 24/7 आहेत. लोक दिवस रात्र वाचनालयात बसलेत. तुमच्याकडे काय तर नाही, मग ते सेफ नसतं ना लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने. मला आज वाटली पाहिजे ट्रिपल इंजिन आहे. तुमच्याकडे जर सगळं वरून खालपर्यंत सगळी ताकद आहे आणि तुम्ही लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने ते 24x7 करू शकत नसाल,
तर मला लाज वाटली पाहिजे. आज नागपूर शहरात जवळजवळ 100 मैदानं तयार आहेत NITच्या माध्यमातून, जिथे बाथरूम्स झाले आहेत, जिथे चेंजिंग रूम्स झाले आहेत, जिथे मैदानांवर माती पडली आहे, बाउंड्री वॉल्स झालेले आहेत, फ्लड लाईट्स लागले आहेत. यादी आहे, यादी मी तुम्हाला 100ची यादी देऊ शकतो. बिलकुल. पण त्या एकही मैदानाला एकाही संस्थेला देण्यात नाही आलं की तुम्ही चालवा म्हणून. का बरं? तर नाही, वाद चालू आहे थोडासा अच्छा. अधिकारी आणि नेत्यांमध्ये की नाही, हे म्हणतात असं केलं पाहिजे, ते म्हणतात तसं केलं पाहिजे. त्यामुळे काय झालं, रिकाम्या जागा काही रिकाम्या राहत नाही, त्या भरल्या जातात. हम्म. त्या रूमचा उपयोग चालू आहे, पण ते गंजट्टी करतायत, जे खेळाडूंनी करावं ना. त्याचे लॉक तोडले गेले, ते बाथरूमच्या सगळ्या त्या शीट आणि हे नळ आणि ते सगळं घेऊन गेलं, कारण मेंटेनन्स नाही आहे. याच्याकडे कोणी पाहत आहे का? कोणीच पाहत नाही. खेळाडूंच्या विषयाकडे कोणी पाहत नाहीये. आज नागपूर इतकं वाढलेलं शहर आहे, पण मल्टी स्पोर्ट्स इथे चालतील असे किती चांगले क्रीडा संकुल आहे याकडे आपण पाहत नाही. एक मानकापूरला आहे. एक मानकापूरला आहे बस. मग त्याच्या पलीकडे चांगले आणि सुरळीत चालू असेल तंत्रशुद्ध प्रशिक्षण ज्याला म्हणतात. मी काय म्हटलं की खुर्च्या टेबल लावले आणि 4 भिंती असल्या तर वाचनालय होत नाही, तसंच खेळाचंही आहे. प्रशिक्षण कोण देत आहे? प्रशिक्षक कोण आहे? प्रशिक्षकासाठी काय केलंय? त्यासाठी काहीच केलं नाही. की तुम्ही खेळाडूंचा विचार केला नाही, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांचा विचार केला नाही. आज महानगरपालिकेच्या शाळेविषयी बोलणंच व्यर्थ आहे, बंदच झालंय. 90% माझी इच्छा आहे की वाईपआउट आहे. माझ्या पुढच्या जनरेशननी महापालिकेच्या शाळेत शिकावं. जर मी टॅक्स भरतो, माझी इच्छा आहे की माझा बेसिक प्राथमिक उपचार हा महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये झाला पाहिजे. पण ते त्या योग्य आहेत का? तुम्हाला आज मध्य नागपूर AQI सगळ्यात खराब आहे. हम्म. मध्य नागपुरातला कोणीतरी AQI बद्दल काहीतरी बोलताना दिसतोय का तुम्हाला? कोणीच बोलत नाही. ना आमदार बोलत, ना खासदार बोलत, ना काही बोलत. इथलेच आहेत ना, बोला ना मग. तुम्ही पण त्याच वाऱ्यात उभे आहात, तीच हवा घेत आहेत, पण तुम्ही त्याविषयी बोलणार नाही. हा प्रामुख्याने घेण्याचा विषय आहे. आज मध्य नागपुराची वाहतूक कोंडी किती मोठी समस्या आहे. बिलकुल. एका जणांनी मला एक सजेशन म्हणून मला त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान सांगितलं, झाशी राणी पुतळामध्ये होता, मला माहित नाही, त्यांनी सांगितलं झाशी राणी पुतळामध्ये होता, वाहतूक कोंडीमुळे त्याला साईडला करण्यात आलं. गांधी पुतळामध्ये होता, वाहतूक कोंडीमुळे त्याला साईडला करण्यात आलं. पुतळा आहे, साईडला केलाय. असा विचार कुठेतरी बडकस चौकाबाबत होऊ शकतो का? एक बडकस चौकाचा विषय आला म्हणून रस्ता मोठा केला. बडकस चौकातला रस्ता जेव्हा लहान होता तेव्हाही फेरीवाले वगैरे बसायचे. आता रस्ता मोठा केला ते तरी पण वाहतुकीसाठी रस्ता तो तेवढाच आहे. तर या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष असतं. म्हणजे नाही, दुर्लक्ष नाही, जाणीवपूर्वक आहे. यावेळी तर निवडून आलेल्या एका नेत्याने, जो कदाचित निवडून येणं अपेक्षित नव्हतं, निवडून येणं तर यांचे निम्मे लोक अपेक्षित नव्हते, पण प्रभाग 18चा तो भाग येतो. आणि यावेळी त्या नेत्यांनी जाऊन त्या फेरीवाल्यांना कमिटमेंट दिलाय की मी आहे तोपर्यंत तुम्हाला हात नाही लावणार कोणी, मी आहे तोपर्यंत हात नाही लावणार कोणी. आणि हे कशाच्या बदल्यात? हे मतांच्या बदल्यात. आज परवाची घटना आहे, गडकरी साहेबांनी आदेश दिले की सगळे रस्ते याच्यापासून फुटपाथ अतिक्रमणातनं मुक्त करा. बिलकुल. 2 गोष्टी आहेत. एक तर अधिकारी गडकरी साहेबांचं ऐकत नाहीये, ठीक आहे, कारण गडकरी साहेबांनी तेवढं म्हटलंय. माझ्यासाठी ती खूप आनंदाची न्यूज होती. चला असं होईल, म्हणजे आपण जिथे चालणं अपेक्षित आहे तिथे चालू. नाही तर दुसरी गोष्ट अशी आहे, मी मारल्यासारखं करतो, तू लागल्यासारखं कर. मी निरोप दिला, हे झालं पाहिजे बरं, हो सर साहेब करतो. तिथून निघाले, साहेबांच्या डोक्यातनं निघालं, याही साहेबांच्या डोक्यातनं निघालं, म्हणजे परत जायचं ते. जो तुमचा प्रभाग 22 म्हणता तिथे गडकरी साहेबांचं घर होतं, म्हणजे आहे आता बनत आहे किंवा येतील ते वापस, आता वास्तू झालं. तिथेच आमदार साहेबांचंही निवास आहे आणि एक दुसरे आमदार साहेब आहे जे बडकस चौकात राहतात. तर असं नाही आहे की प्रतिनिधित्व नाही आहे किंवा त्यांना रोज त्या समस्या दिसत नसतील, पण 2014 पासून समजा 14 पासून यांची पार्टी सत्तेत आली, पण 14च्या आधी जसं होतं तसंच आजही आहे, काही फरक नाही पडला त्याच्यामध्ये. तसंच सगळ्या बाबतीत आहे. या नाही, तुम्ही 14 पासून आतापर्यंतच
तुम्ही शिक्षण व्यवस्था पाहून घ्या, तुम्ही रोजगाराची व्यवस्था पाहून घ्या. एक झालं की रस्ते उंच झाले. घरं खाली गेले आणि रस्ते रस्ते उंच. उंच नाही, घरं नाही, लोकतंत्र धरातल मी. अच्छा. म्हणजे एका जणांनी फार छान म्हटलं की नेहरूंना छोटं करण्यासाठी तुम्ही पटेलांना मोठं करताय. हम्म. पटेल तुमच्या केल्याने मोठे होणार नाही आहेत आणि नेहरू तुमच्या केल्याने छोटे होणार नाही आहेत. संपत सरलने हे कुठेतरी म्हटलंय की मूर्ती आसमान छू रही है और लोकतंत्र धरातल में जा रहा है. केला इतका मोठा हे केला पुतळा, त्यांनी नेहरू छोटे नाही झाले. कारण तुम्ही तो जो पुतळा केला, ज्या व्यक्तीचा केला, त्या व्यक्तीच्या नावावर असलेलं क्रिकेट स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतलंय. खूप वाद झाला होता त्या ही गोष्टीवर. देशाची ही विटंबना. एखाद्या जिवंत व्यक्तीने असं आपल्याकडून करून घेणं, जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम. किती गौरवान्वित होऊन सांगितलं असतं आपण, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाचं स्टेडियम. भक्त लोक खूप ट्रॉल करतील याच्यावर. अरे वा वा, केलं भाई. ट्रोलर्स हे माझे खरे सपोर्टर्स आहेत. त्यांनी त्यांनी थोडंफार मोठं केलं आहे मला, बाकी काय. आणि त्यांनी केलंच पाहिजे, ते त्यांचं काम आहे. त्यांनी आपलं काम करावं. मी मग आपलं काम करतोय. मी सांगितलं ना, आपला कन्सर्न वॉस जी लढाई हरलोय ती जिंकायची आणि त्याच विषयांवर जिंकायची आणि त्याच पद्धतीने जिंकायची. ज्या पद्धतीने लढलो त्याच पद्धतीने पुढच्या वेळी लढू. फक्त हे राहील की संसाधनं पुढच्या वेळी जास्त राहतील, आमची स्ट्रॅटेजी जरा अजून चांगली राहील, शक्ती लोकांमधली आमची जास्त चांगली राहील. आणि त्यासाठी पण आम्ही काही पावलं उचलतोय. त्यासाठी काय पावलं उचलतोय तर साधारण महिना 2 महिन्यात तुमच्या समोर आम्ही ते मांडू. काही घाई करू नये, त्याचे क्लिअर ऑब्जेक्टिव्ह असावे म्हणून थांबलोय. पण एक अशी व्यवस्था करता येऊ शकते का की निनाद दीक्षित सारखा विचार करणारे 151 कॅन्डिडेट पुढच्या वेळी निवडणुकीला उभे राहू शकतात का? तुम्हाला आम्हाला सगळ्यांना असा एखादा कॅन्डिडेटला मत देण्याची संधी मिळू शकते का? कारण मला नागपुरातल्या प्रत्येक भागात कोणी ना कोणी बोलवून हे सांगितलंय की आमची इच्छा होती तुम्हाला मत द्यायची, पण तुम्ही आमच्या प्रभागात नव्हते. अशी व्यवस्था आमच्याकडे करून द्या. म्हणजे आम्हाला माहिती आहे की मी या भाजपच्या उमेदवाराला मत दिल्यानंतर ते वायाच जाणार आहे. वाया इन द सेन्स तो निवडून येईल पण तो माझ्याकडे येणार नाही. फक्त पार्टी म्हणून भाजपला मत द्यायचंय. हा, माणूस नाही पटला, पण पार्टीला मत द्यायचं म्हणून भाजपला मत दिलं. त्यांनी आपण असे लोकही खूप आहेत. खूप आहेत, पण मला असं वाटतं की समजेल इथून पुढे. याच्यामुळे लोकतंत्र धोक्यात जातं. जेव्हा स्टेबल वोटर्स होऊन जातात ना, की आम्ही हलतच नाही, मग पक्षाची सूत्र कोणाच्याही हातात गेली तरी तुम्ही त्याचे असता. तर झालंय, म्हणजे राजा तसं आहे. कोणीही झाला तरी त्याचे दुर्गुण तुम्ही झाकाल. राजा आंधळा असेल तरी तुम्ही झाकाल. नाही म्हणजे पितामह भीष्मांची निष्ठा ही राजावर नव्हती, की त्या राज्यावर होती. त्या राज्यावर होती आणि त्याचा राजा, मग त्यांनी आता काय केलं काय नाही केलं हे मॅटर नाही करत, पण मी माझ्या राज्यासाठी एकनिष्ठ राहील, यामुळे त्यांनाही पाप करावं लागेल. तर तसं असतं. म्हणून आपली निष्ठा आपल्या आईवडिलांसाठी जपून ठेवा, आपल्या मित्रांसाठी जपून ठेवा, आपल्या विचारधारेसाठी जपून ठेवा. राजकीय पक्षासाठी जपून ठेवू नका. राजकीय पक्ष हे अपॉर्च्युनिस्टच असणार आहेत. त्यांना ज्यावेळी दिसेल की ही भूमिका मांडून मला मतं मिळतात. माझ्या प्रभागात जर जैन संप्रदायाचं अनुपालन करणारे लोक सर्वाधिक असतील तर मला काही इंटरेस्ट असेल नसेल, मी तिथे अरे जैन समाज म्हणजे बाबा अहिंसा परमो धर्म आणि हे ते मी खूप कौतुक करून देईल. तुम्ही पाहिलंय का आपले पंतप्रधान जैनांसमोर जातात, म्हणतात जैन समाज से मेरा एक अलग ही लगाव है. मग तेच मुसलमानांसमोर जातात, बोहरा समाज से मेरा कुछ बचपन का नाता है. तो म्हणजे जिथे जातील, ऑपॉर्च्युनिटी जिथे मिळाली तिथे हे कॅश करायचं. आपले गृहमंत्री कर्नाटक को इस देश का अग्रणीय राज्य नंबर 1 का राज्य बना देंगे. आज पश्चिम बंगालला आहे. पश्चिम बंगालमध्ये सांगतात पश्चिम बंगाल को देश का 1 नंबर का राज्य बना देंगे. कधी बिहार जातील, महाराष्ट्रात येतील. स्क्रिप्ट एक आहे. समोरच्या कोणाला टीका करायची त्याचं नाव बदलतं
आणि राज्याचं नाव बदलतं आणि शहराचं नाव बदलतं. टीका काय करायची हे पण निश्चित आहे आणि त्या राज्याचं कौतुक काय करायचं हे निश्चित आहे. टीका सिंपल आहे. जो विरोधात आहे तो अँटी नॅशनल आहे, अँटी हिंदू आहे, तो खालिस्तानी आहे, तो जिहादी आहे, ISI का एजंट. हा तो ISI का एजंट आहे, तो अजून ते काय यांचं काय असतं आपले यांच्याबद्दल बोलतात ना ते ईसाई समाजाबद्दल की काय मिशनरीज आहेत. धर्म परिवर्तन. हा तर तुम्ही बस तेवढं आहे, तेवढं चेंज करायचं, बाकी स्क्रिप्ट. पण ती नाळ पकडली आहे ना दादा कुठे ना कुठे समाजाची. समाज हे बघ, याच्यासाठी समाज जबाबदार आहे. समाज जबाबदार आहे, बाकी कोणी नाही जबाबदार. तुमचा शेवटी नेते निघत कुठून आहेत? समाजात निघतात. बिलकुल. समाजच जर असा असेल तर नेते निघतील कसे? तुम्ही समाजात जोपर्यंत आमूलचूल परिवर्तन करणार नाही, तुम्ही बेसिक लेवलपासून जोपर्यंत चेंजेस आणणार नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. त्यात वेगळं काहीच वेगळं होऊ शकणार नाही. म्हणून जर करायचं आहे, जो संघाचा मूळ उद्देश आहे व्यक्ती निर्माण, त्याच्यावर जर झापडं लावून त्याच्यावर जर काम झालं तर एक चांगली पिढी समोर येईल. आणि त्याचा कुठेतरी प्रत्यय येताना पहिल्या जनरेशनमध्ये आपण पाहिलेही आहे. नानाजी देशमुख पण पाहिलेत की व्यक्तीने असं म्हणणं की अरे मला आज मंत्रीपद नको आहे, माझं वय वर्ष 60 झालं. या नानाजी देशमुखांबद्दल हे किती बोलतात, त्या अटल बिहारी वाजपेयींबद्दल हे किती बोलतात, त्या पंडित दीनदयाल उपाध्यायांबद्दल हे किती बोलतात, त्या बाळासाहेब देवरसांबद्दल किती बोलतात? नाही बोलणार. माहिती नाहीये, बोलणार काय? त्यांची जयंती, त्यांचा उत्सव करायचा, त्यांचे विचार नाही, ते त्यांना काही संबंधच नाही. ती जी पहिली फळी आली ना व्यक्ती निर्माणासाठी संघाने केलेल्या प्रयत्नाची, जी पहिली फळी आली ती म्हणजे खरंच त्याला काय गोल्ड अर्थात. पण आता जी फळी आहे, जी संधी साधायला आलेली आहे किंवा त्याच्या खालची जी आलेली आहे, अपॉर्च्युनिस्ट आहे. तर माझा हा विचार आहे की हे तुमच्याकडे वातावरण दूषित करायला आले, यांना असं उचला आणि असं फेका. यांच्यावर दयामाया करू नका, कारण पूर्ण व्यवस्था बिघडवतील. विचार कुठेच पेरल्या जाणार नाही. विचार पेरल्या जाण्याचा प्रश्नच नाही, कारण विचार आहेच नाही. फक्त निघायचं, सकाळी पदयात्रा करायची, राम कृष्ण हरी जय जय राम. अरे नुसतं त्यांनी होणार नाही. आपला धर्म, आपली उपासना पद्धती ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे. आपल्याकडे म्हणतात जपही करत असाल तर गोमुखीत टाकून जप करा. कोणत्या माळेने करताय, कोणत्या नामाचं करताय हेही आपण माहिती होऊ देत नाही. पण आज गर्व से कहो हम हिंदू है, हिंदुस्तान. ठीक आहे बाबा, वेगळा गर्व काय करायचा आहे? वेगळा काय करायचं आहेच, ती अस्मिता आहेच आमच्यात. पण त्याच्या नावाने राजकारण करायचं असेल तर ते सोपं असतं. जर तुम्ही पाण्याचा विषय काढला तर तुम्हीच फसणार आहात. तुम्ही शाळेचा विषय काढला तर तुम्हीच फसणार आहात. तुम्ही रस्त्यांचा विषय काढला, गट्टूंचा विषय काढला तर तुम्हीच फसणार आहात. तुम्ही एम्प्लॉयमेंटचा विषय काढला तर तुम्हीच फसणार आहात. सोपं काय आहे? धर्म. हे सगळे विषय बाजूला ठेवा. आपली आस्था ही धर्माप्रती ठेवा. बरं, धर्माप्रती ठेवा, पण धर्माचार्यांप्रती ठेवू नका, असंही सांगितलं जातं. जे आपल्याच इथे निर्विवादपणे ज्योतिषपीठाचे शंकराचार्य आहेत, अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती, त्यांच्या बटुकांना कसं मारण्यात आलं? फक्त विचार करा की यावेळी जर काँग्रेसचं सरकार असतं तर यांनी काय धुमाकूळ घातला असतं. जर त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असतं आणि बटुकांना असं मारल्या गेलं असतं तर मग विचार केला पाहिजे. मी स्वतः काशीला जाऊन आलो. तुम्ही काशीला गेला असाल तर बघाल कधी. कॉरिडॉर केले, कॉरिडॉर मंदिरसाठी. मंदिरसाठी कॉरिडॉर केले. शेकडो मंदिरं, पौराणिक मंदिरं तिथे तोडण्यात आली. छोटे छोटे मंदिरं जे होते ते तोडले. एक मंदिर मोठं. आणि काय केलं? मंदिर कॉरिडॉर झाले आणि तुमचं कार्यालय तीर्थ झालं. पंतप्रधानांचं कार्यालय काहीतरी सेवा तीर्थ की काहीतरी नाव दिलं.
तुमचं कार्यालय हे तीर्थ आहे आणि जे तीर्थ आहे ते कॉरिडॉर आहे. एका युट्यूबरनी फार छान म्हटलंय, असं काशीला जातो तो आणि खूप गर्दी दाखवतो आणि तोच म्हणतो की भैया ये दर्शन की भीड़ नहीं, ये प्रदर्शन की भीड़ है. आज तुम्ही मार्केटिंग केलं काशीचं, काशीला लोक आणले, त्यांची आस्था किती आहे नाही आहे माहीत नाही, ते कुठून येत आहेत, कसं गेलं पाहिजे कसं नाही गेलं पाहिजे, तिथली व्यवस्था, तिथले आचारसंहिता कशी पाळली पाहिजे काही माहीत नाही. बनारस जाना है, कुलनेस आला त्याच्यामध्ये. कुलनेस आला ना. कुलनेस आला तसं. चाय बनारस, गाय बनारस, ये बनारस वो, ती रील टाकायला म्हणून तिथे जात आहेत. उत्तराखंडचं ते शंकरजीचं, उत्तराखंडला पण खूप युथ जातं. केदारनाथला केदारनाथला पण खूप. कारण की हे गेले केदारनाथला, हा, यांच्या व्हिडिओज आणि रील आल्या त्याच्यामुळे युथ. मग तरुण followers यायला लागले. नाही, यांनीच नुसतं हे त्याला बघा, मला असं वाटतं पर्यटन क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र हे शब्द वेगळे आहेत ना, फरक असला पाहिजे. मग यात फरक नको का? पर्यटन क्षेत्र कसं होऊ शकतं तीर्थक्षेत्र? तीर्थक्षेत्रामध्ये जाण्याचं एक वेगळं महत्व आहे, वेगळ्या गोष्टी. पण हे त्याला कसं हे 2 आणि 2 4चं गणित मांडतात. हाँ, हिंदू धर्म के मंदिर में आ गए ज्यादा लोग तो तुमको चुभ रही है बात. अरे आम्हाला असं नाही, आम्ही क्वालिटी ओव्हर क्वांटिटी वाले लोक आहोत. आज तुम्ही जो इस्रायल जगात तहलका करतोय, तो काय इस्रायल काय संख्येच्या जोरावर करतोय? ब्रिटिशांनी तुमच्यावर राज्य काय संख्येच्या जोरावर केलंय? मुघलांनी काय संख्येच्या जोरावर केलंय? ज्या ब्राह्मण समाजाला तुम्ही म्हणता 3% की 3% आणि हे आणि ते आहे, ते उच्च पदस्थ आहेत तर काय संख्येच्या जोरावर आहेत? जैन समाज आज समृद्ध समाज आहे तर काय संख्येच्या जोरावर आहे का? संख्येच्या जोरावर. जे उलट ज्यांची संख्या जास्त आहे ते शक्तिहीन होत गेले आहेत. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आपली संख्या वाढवतोय, त्यांची शक्ती वाढत गेली आहे का? मुस्लिम समाजाची शक्ती नाही वाढत गेली. बरं, मुस्लिम समाजावरनं मला एक विषय लक्षात आला, आपण तो एक घेऊ. की तुम्ही पाहिलं असेल नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किंवा महाराष्ट्रात सगळीकडे यावेळी इथल्या स्थानिक पक्षांपेक्षाही जास्त फोफावला तो MIM पक्ष. 1/3 जवळपास सगळीकडे. त्यांनी का बरं इतकं ते यश संपादन करू शकले? क्रेडिट गोज टू BJP. जसं इकडे ध्रुवीकरण झालं, बस तिकडे पण ध्रुवीकरण झालं. तिकडेही झालं. MIMचे कॅन्डिडेट्स वाढण्याचं कारण तेच होतं की मधला काँग्रेस हा गेम संपवून द्यायचा. काँग्रेस आणि इतर पक्ष, इकडे मुस्लिम तिकडे हिंदू. म्हणजे कुठेतरी प्री इंडिपेंडन्स काळाकडे नेत आहे मुस्लिम लीग आणि काँग्रेसवाल्या काळाकडे. तुम्ही त्या अँगलने घेऊन चालले कुठेतरी की तुम्ही पूर्णपणे ध्रुवीकरण करून टाका, 2 पोल्स तयार करून घ्या. नाही तर हा काय मला सांगा, म्हणजे योगायोग आहे का की देशातले सगळे पक्ष राजकीय दृष्ट्या कमकुवत होत आहेत दिवसेंदिवस. फक्त एक भाजप आणि एक MIMच कसा मजबूत होतोय? आपल्या दक्षिण नागपूरचं हे की एक प्रभागात 4 पैकी 3 कॅन्डिडेट MIMचे आले. तिथे येणार नव्हते. तिथे भाजपनीच रसद इतकी पोहोचवली काँग्रेसचे मतं खायला की ती रसदच इतकी झाली त्यांना. एक काँग्रेसचा आला आणि एक काँग्रेसचा आला आणि 3 MIMचे 3 MIMचे निवडून आले. अशाही घटना घडल्या. योगायोग नाही हे काय, सगळं हे पूर्ण प्लॅनिंग. मग तिथून पॅरेखानला तिकीट का नाही दिलं? नाही, पॅरेखान नगरसेवक वगैरे थोडी लढणार आहे. पॅरेखान कुठे, आज महाराष्ट्राचा मला वाटतं अल्पसंख्याकांचा आयोगाचा अध्यक्ष म्हणून काम पाहते आणि खूप आर्थिक सामाजिक दृष्ट्या आता खूप शक्ती एकत्रित केली आहे. राजकीय दृष्ट्या खूप शक्तिशाली झाले. नगरसेवक सोबत घेऊन फिरेल. उनको बोल दो 25 नगरसेवक खर्चा करना है, वो कर देंगे ना. हे थोडी प्यारे खानसाठी हे ठेवलंय का? जर का तुम्ही निवडून आले असते तर काय वेगळं असतं? काहीच वेगळं नसतं. जे 9 विषय सांगितले असते त्यावर प्राथमिकतेने काम केले असते आणि काम झापडं लावून केले असते. माझा स्वभाव असा आहे की जर मी काहीतरी करतोय, मी आयुष्यात मल्लखांब खेळलोय, त्या खेळात काय भविष्य आहे नाही आहे कल्पना नाही, असे झापडं लावलेत. दिवसातनं 3-4 तास तर किमान याचा सराव करायचा. जे काय खायचंय याच्या पूरक खायचंय, जितकं झोपायचंय याच्या पूरक झोपायचंय, जे काही दिनचर्या राहणार याच्या पूरक राहणार. निनाद दीक्षित जवळ जर ते दायित्व असतं की हे 9 निश्चय
तू तुझ्या सायनिंग अथॉरिटीने पूर्ण करू शकतोस किंवा तुझ्या सामाजिक राजकीय प्रयत्नांनी पूर्ण होऊ शकतात. निनाद दीक्षित 5 वर्ष कुठे दिसला नसता, असे झापडं लावून नुसतं तेच काम करत असतं जे त्यांनी नमूद केलेलं. वेगळं काय करणार तू? वेगळं काहीच शक्य नाही. किती फंड आहे? खूप काही फंड नाही. म्हणून फुकट असे काहीतरी वादे करून देणं की हे आपण हे करून टाकू ते करून, त्याला काही अर्थ नाही. इथून नाग नदीत बसान, तिकडे त्या पुलावर उतरान, बोटीने म्हणजे बोटीतनं- अंबाझरीतून हा. याल आणि तर ते आपण करणार नाहीये. ती चूक मला करायची नाही. गोरगरीब जनतेसाठी सिम्बायसिस नावाचं विद्यापीठ. ऍडमिशन घेणारे सगळे बाहेरचे आहे. हा 70%. कोण गोरगरीब जाते सिम्बायसिस मध्ये हो? कोण गोरगरीब जाते नरसिंहमध्ये हो? नागपूर विद्यापीठाचे हाल बघा. तुम्ही सांगा, नागपूर विद्यापीठात शिक्षण होत आहे का? म्हणजे आता जे बीकॉम करणारे मुलं असतात त्यांच्याशी संपर्क येतो, पण पोरं कॉलेजला कमी जातात आणि बाहेर सेकंड जॉब्स चालू असतात त्यांचे पोरांचे. सगळ्या फील्डमध्ये, बीकॉम नाही, बीकॉमला तर म्हणजे तेवढं महत्व राहिलेलं नाही नाही. पहिल्यासारखं आता. ठीक आहे. विद्यापीठाचे हाल खराब आहे. बरं, हीच गँग विद्यापीठही चालवते बरं. हा ही गँग सगळं करू शकते. हा, या गँगला एक काहीतरी भगवंताने आशीर्वाद दिलाय की तुम्ही सर्व शक्तिशाली आहात. तुम्ही जे काही दिसतंय समाजात, संस्थागत, ज्यांच्या जमिनी आहेत, विरांगण संस्थेत ते येणार नाही. विरांगणची जमीन नाही आहे ना. पण कुठेतरी तुम्हाला असं नाही वाटत का, काँग्रेस होती तर काँग्रेसने त्यांच्या आमदार खासदारांना कॉलेज किंवा शिक्षण संस्था वाटल्या, तसं भाजपमध्ये कुठे नाही आहे, किंवा भाजपमध्ये अशी मलाही नाही दिल्या जात. भाजपमध्ये मलाही नाही दिलं जात. मी आता नाव घेऊन, एकेकाचं नाव घेऊन सुद्धा सांगू शकतो. महानगरपालिका ओरबाडून खाल्ली आहे भाजपने. तुम्ही एकदा बघा, महानगरपालिका ज्यांनी ज्यांनी चालवली आहे ना, ते आज कोणत्या गाडीतनं फिरतायत. किती पगार आहे नगरसेवकाला? 20,000 रुपये. 22,000 25,000 आहे कुठे कुठे. 25,000 रुपये. काय होतंय 25,000 रुपये? फॉर्च्युनर घेऊन फिराल तुम्ही. आज मी ऐकलं कोणत्या तरी नेत्याने BMW घेतली. तो नियम आहे की नगरसेवक झाला तर 2 वर्षामध्ये फॉर्च्युनर आली पाहिजे. हा, मग यांनी ओरबाडून नाही खाल्लं. कोऑपरेटिव्ह सोसायटीज कोणाच्या आहेत? तुम्ही बघा ना. यांनी शाळा कॉलेजेस दिले नाही. शाळा कॉलेजेस हा विषयच संपवलाय. मी म्हणतो किमान शाळा कॉलेजेस दिले असते, जरा टिकून राहिलं असतं, काहीतरी शिक्षण टिकून राहिलं असतं. आज काही नाही तर YCC मोठा आधार आहे, KDK मोठा आधार आहे, इथल्या पोरांना प्रियदर्शनी मोठा आधार आहे. हे नसतं तर काय केलं असतं मला सांगा बरं. निम्मे लोक तुमचे कुठे इंजिनियर होत आहेत? तिथे त्याच याच टीममध्ये होत आहे. कॉलेजेसमध्ये होतात. हे त्या नेत्यांनी, काँग्रेसने दिलेलं आहे. बिलकुल ठीक आहे, पण अहो ते शिक्षणासाठी दिलंय ना. जर दिलाय, हा माणूस श्रीमंत झालाय, चला मान्य केलं श्रीमंत झालाय. जर 100 विद्यार्थ्यांचं भलं झालं तर तुमचं काय चाललं? हे तर फक्त कॉन्ट्रॅक्टरशिप. पण त्या विद्यार्थ्यांना नोकरी द्यायसाठी पण नागपुरात जागा नाही, त्यासाठी पण मुंबई पुणे जवळ करायचं. जावं लागेल. नाही, जावंच लागेल ना, कारण ही शोकांतिक आहे. तुम्ही महत्वाकांक्षी नेता निर्माण नाही केलाय की जो पागल असेल आपल्या शहरासाठी. ती एक स्पेस आहे. ती स्पेस आपल्यासारख्या समविचारी तरुणांनी ऑक्युपाय करून पुढच्या वेळी काहीतरी आमूलाग्र बदल करावा, हा माझा विचार आहे. माझा का विचार नाहीये की या पक्षात जाईल. त्या कित्येक जणांनी कित्येक पद ऑफर केली. बिलकुल. याचं अध्यक्ष, त्याचा अध्यक्ष, शहर अध्यक्ष. आज पक्षात घेऊन शहर अध्यक्ष करू तरुणांचा? नाही, माफ करा, मला यात इंटरेस्ट नाहीये. पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, भाजपाचा युवा मोर्चा पण आहे ना. ठीक आहे, कोणाचंही असेल, मी एका कोणत्या पक्षाचा म्हणत नाही, पण सगळ्या पक्षांनी सरसकट कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे माझ्यासमोर तो प्रस्ताव मांडला. पण आमचा विचार हा आहे की जर काही करू शकतो तर एक गिव्ह इट अ ट्राय. आमच्यासारखा तरुण जर करणार नाही तर कोणीच करणार नाही. आमच्याजवळ आज वेळ आहे, शक्ती आहे, विचार करण्याची क्षमता आहे. संसाधन उभं केलं जाऊ शकतं. ते समाजातनंच उभं केलं जाऊ शकतं. त्यासाठी प्रयत्नशील राहू आणि मूळ विषयांसाठी भांडू. इथल्या मूळ विषयांसाठी भांडू. स्थानिक मूळ विषयांसाठी. हिरवी जाळली चादर का शेंद्री जाळली किंवा निळी जाळली, आम्हाला खरं सांगतो या विषयांमध्ये रस नाहीये. हे सगळं राजकारण आपण करू. सगळं. ज्यावेळी आपण जे सुजलाम सुफलाम म्हणतो किंवा आपण अशी परम वैभवाची स्थिती म्हणतो, विश्वगुरूची स्थिती म्हणतो ना, त्यावेळी आपण या विषयावर विचार करू.
आज याविषयी विचार करण्याची गरज नाही. आज तुमच्याकडे प्यायला चांगलं पाणी नाहीये, वारा नाहीये, खायला चांगलं अन्न नाहीये, प्यायला चांगलं दूध नाहीये, तुमच्या पोराला चांगलं शिकवायला शिक्षण नाहीये, नाही. औषधोपचार नाहीये, आणि तुम्ही म्हणता अरे धर्म सुरक्षित राहायला पाहिजे. तू काय धर्म सुरक्षित करणार आहेस? धर्म तुझ्या केल्याने सुरक्षित राहणार आहे का? तू आपल्या घरी कर. धर्म सनातन आहे ना. धर्म सनातन आहे. सनातन म्हणजे कधीच नाही संपणार. धर्म तुमच्या आमच्यामुळे सुरक्षित नाहीये. आज या भाजपमुळे धर्म सुरक्षित आहे का? 30-40 वर्ष जुन्या पक्षामुळे? याच 30-40 वर्षात धोक्यात आला होता पक्ष, धर्म, आणि या पक्षाने वाचवला. इथे मोठे मोठे आक्रमण झाले तरी हा धर्म सुरक्षित आहे, कारण हा धर्म आचरणात आहे, हा आपल्या दैनंदिन जीवनात आहे. हा आपल्या इथे टॅगलाईन नाही आहे काहीतरी की हिंदू लिहिलंय मिटवलं आज मुस्लिम लिहिलं. तुमच्या आचरणात आहे, तुमच्या वागण्या बोलण्यात आहे, तुमच्या भजनात आहे, तुमच्या गाण्यात आहे, तुमच्या नाचण्यात आहे, तुमच्या खेळण्यात आहे. हिंदू धर्माचाच खेळ आहे मल्लखांब. हिंदू धर्माने जन्म घातलेली नृत्यकला आहे भरतनाट्यम, कथ्थक. हिंदुस्थानीच म्युझिक आहे, क्लासिकल. बिलकुल. तुमच्या प्रत्येक घटनेत घडामोडीत हिंदुत्व आहे. म्हणजे त्याच्यासाठी तो भगवा झेंडा घेऊन तिथे जाणं आवश्यक नाही नाही नाही, आवश्यक नाही, आवश्यक नाही, अजिबात आवश्यक नाही. भगव्या झेंड्याप्रती मान सन्मान पूर्ण पूर्ण. पण त्यासाठी एखाद्या पक्षाच्या हितासाठी म्हणून आपण कुठेतरी एका आपल्या धर्माला सीमित करतोय का? हिंदुत्वापेक्षा खूप म्हणजे भाजपपेक्षा हिंदुत्व खूप पुढे आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, अजिबात नाही. भाजप तर अजिबात कणालाही हिंदुत्व नाही, कणालाही हिंदुत्व नाही उरलंय भाजप आजच्या भाजपात. मी मानत होतो या पक्षाला पार्टी विथ अ डिफरन्स, ज्यावेळी हा पक्ष अटल बिहारी वाजपेयींच्या हाती होता. आज नाही म्हणू शकत. पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या हाती होता तेव्हा होता. आज यांच्या हाती आहे. आज तुम्ही नितेश राणे, दर्जा आहे का हो नेत्याचा काही? तुमच्या नेत्यांचा दर्जाच नाहीये. तुमचे नेते कसे आहेत बघा ना. तुम्ही फक्त जातीय गणित मांडून नेते बनवतात. एक नेता आहे विदर्भातला, त्यांनी 5 विधानसभेमध्ये तिकीट मागितलं होतं भाजपला, फक्त एकाच जोरावर की मी कुणबी आहे, ओबीसी आहे. तर माझा दावा सावनेरवरही बनतो, काटोलवरही बनतो, दक्षिण पश्चिमवरही बोलतो, पश्चिम नागपूरवरही बनतो, तिकडे ब्रह्मपुरीवरही बनतो, तिकडे अजून कुठे बनतो. 5-5 विधानसभेत तुझं काम तर नाहीये, मग तू कोणत्या जोरावर मागितलंय? जात. मला भाजपच्या एका नेत्याने सांगितलं, हे वाक्य खूप आवश्यक आहे. आधी काय व्हायचं, आपण या विचाराने जातीय सेल सुरू केल्या की लोक जुळले पाहिजे आणि त्या जातींमध्ये आपला पक्ष गेला पाहिजे. हे जे जातीच्या नावावर जुळलेले आहेत ना पक्षांसोबत, हे काय करतात, हे समाजात जाऊन पक्ष नाही सांगत, हे पक्षात येऊन समाज सांगतात. आणि माझं तरुणांना आव्हानही हेच आहे की जो काही प्रयत्न आम्ही करण्यासाठी इच्छुक आहोत, मोठ्या संख्येने जोडले जा आणि थोडा वेळ समाजासाठी काढण्याचा थोडा वेळ प्रयत्न करा. तेवढा जरी प्रयत्न झाला तरी पुष्कळ होईल. निनाद दीक्षित एक लार्जर पर्स्पेक्टिव्हवर एक मोठ्या व्यवस्थेवर काम करण्यासाठी इच्छुक आहे, ज्यात समाजातल्या अशा काही लोकांना जे वयाने अथवा विचारांनी स्वतःला तरुण समजतात, त्यांच्यात ती उर्मी, ती ऊर्जा आजही जिवंत आहे की आपण काहीतरी बदल घडवू शकतो, करू शकतो. अशा तरुणांना जोडायचं आहे, शहरभर अशा तरुणांना जोडायचं आहे आणि प्रत्येक आयामातल्या लोकांना जोडायचं आहे. मला सीए पण हवाय, मला वकील पण हवाय, मला गुंडा पण हवाय, मला बदमाश पण हवाय. सगळ्यांना सोबत घ्यायचंय आणि सगळ्यांसोबत संवाद एकच करायचा की आपले तुम्ही जे काय परस्पर कामं करतात त्यात प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की हे समाजाभिमुख आहे की नाही. ते असेल तर प्रामाणिकपणे ते काम करा आणि समाजाला जेवढा वेळ देऊ शकताय तेवढा द्या. तर याच्यावरच आपल्याला चालायचंय आणि याच्यावर चालायचंय. अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेतनं मी याचा समारोपही करतो. कदम मिलाकर चलना होगा. सगळ्यांना, सगळ्या घटकांना, सगळ्या समाजाला, सगळ्या तबक्याला जर काहीतरी खरंच करायचं आहे तर कदम मिलाकर चलना होगा.
बाधाएं आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाएं, पैरों तले अंगारे यदि सिर पर बरसे ज्वालाएं, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. धन्यवाद.